ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तेशेचे. जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममेचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे बसावा राम. तुम्हीचे आहे आत्मा आप्तकाम तरेन मन कोणा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूपयोः आदिष्टानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यतो निर्मलम अपारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमत्तोन्यदितिमे निश्चितामतिः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग 6वा आणि परिच्छेद 32 क्रमांकाचा आत्मस्वरूपाविषयी न्यायमत. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 32 क्रमांकाचा आत्मस्वरूपाविषयी न्यायमत. अगदी हा परिच्छेद दिसायला जरी थोडासा मोठा असला तरी सूत्ररूपाने समग्र न्यायदर्शनाचा परिचय पंडित साधू निश्चलदासजींनी या तरंगामध्ये आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्याच्यातल्या काही ग्राह्य गोष्टी आहे त्याही आपल्याला पाहायला भेटणार आणि काही गोष्टी कशा खंडित आहे तो विचार आपल्याला उद्याच्याला पुढे येणारच आहे. कालच्या चिंतनामध्ये या 32 क्रमांकाच्या परिच्छेदामधील न्यायदर्शनामध्ये जी 7 पदार्थ आहे त्या 7 पदार्थाचा आपण व्याख्यासहित थोडासा परिचय पाहला. त्या 7 पदार्थामध्ये पहिला पदार्थ द्रव्य आहे, त्याच्यात 9 प्रकार. दुसरा पदार्थ गुण आहे, त्याच्यात 24 प्रकार. नंतर त्यांचं भ्रांती, तत्त्वज्ञान, मोक्ष हा काही जो महत्त्वाचा विचार आहे तो आपण त्याच्यातला एक ठोकताळे म्हणावं किंवा त्याच्यातला एक सरळ गोषवारा तो आरंभी पाहू आणि नंतर पंक्ती आपण वाचून घेऊ. तर काल आपण द्रव्य म्हणजे काय हे बघताना द्रवत्व जातिमत्वम वा समवायी कारणत्वम द्रव्य सामान्य लक्षणम असं द्रव्य या पदाची व्याख्या पाहिली. गुण म्हणजे काय तर द्रव्य कर्म भिन्नत्वे सती सामान्यवत्वम गुणसामान्यत्वम लक्षणम म्हणजे द्रव्य आणि कर्म याहून भिन्न जे असून त्याला गुण असं म्हणतात. द्रव्य कर्म भिन्नत्वे सती सामान्यत्वम गुणसामान्य लक्षणम. द्रव्य, गुण आणि कर्माचा विचार पाहत असताना संयोग भिन्नत्वे सती संयोग असमवायी कारणात्वम कर्मत्वम असं कर्माचं लक्षण पाहिलं. आणि मग सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. तर सामान्य म्हणजे त्याच्यामध्ये एक सामान्य एकत्वकृत विशेषस्तु पृथक्कृत हा एकत्र करून दाखवते ते सामान्य आणि वेगळं करून दाखवतं ते विशेष. मग त्याच्यामध्ये परसामान्य आणि अपरसामान्य असे 2 मुख्य भेद पाहत असताना आदिग्देश वृत्तित्वम परसामान्यत्वम आणि न्यूनदेश वृत्तित्वम अपरसामान्यत्वम असा एक प्रकार बघितला. विशेष म्हणजे काय तर विशेष शब्दाचा अर्थ भेद आहे आणि नित्य द्रव्यवृत्ती हा जो विशेष आहे तो अनंत प्रकारचा आहे. आणि समवाय हा एक प्रकारचा संबंध आहे. तर गुणगुणी जाती व्यक्ती क्रिया क्रियावान उपादान कारण कार्य यांच्यामध्ये समवाय संबंध असतो आणि नित्य संबंध समवाय संबंध किंवा समवाय म्हणजे एक प्रकारचं
एकम नित्यम सर्वानुगतम सामान्यम जातीसा उच्यते. हे सामान्याची व्याख्या मागे पाहिजे. आणि ते समवाय म्हटलं तर समवाय हा एक प्रकारचा संबंध आहे. गुणगुणी जाती व्यक्ती यांचा नित्य संबंध असतो. नित्य संबंधाला समवाय संबंध असं म्हणतात. आणि त्यातला शेवटचा अभाव. तर अभावाची व्याख्या पाहताना आपण बघितलं भावभिन्नत्वम वा प्रतियोगी ज्ञानाधीन ज्ञानविषयत्वम, त्याला अभाव असं म्हणतात. त्याच्यामध्ये प्रागअभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव, अत्यंताभाव हा थोडासा विचार आपण कालच्या पाठामध्ये केला. आता आपण आरंभी या 7 पदार्थाचा परिचय थोडक्यात आपल्याला कालच्या आणि आजचा थोडासा गोष्टीवारामध्ये झाला. 7 पदार्थामध्ये पहिला पदार्थ आहे द्रव्य. मग त्या द्रव्याचा विचार, गुणाचा विचार, बाकी इथं फक्त आत्मस्वरूपाविषयी न्यायमत काय आहे त्या विषयाला प्राधान्य देऊन हा विचार घेतलेला आहे. बाकी न्यायदर्शनाचा, आणि शेवटी न्यायदर्शनसुद्धा हे आत्मस्वरूपाचा वेध घेणारच आहे. तर त्यामध्ये आत्म्याबद्दल न्यायदर्शनाचं काय मत आहे ते पंडित साधू निश्चलदासजींनी सूत्ररूपाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यामध्ये पहिला जो पदार्थ आहे द्रव्य. द्रव्यामध्ये मुख्य 9 प्रकार आहेत. 9 प्रकारामध्ये 3 भागामध्ये विभागणी केली. पहिला भाग काही परमाणुरूपाने नित्य आहेत आणि कार्यरूपाने अनित्य 4 द्रव्य आहेत. 4 द्रव्य म्हणजे आकाशभूत बाजूला सारायचं आणि बाकी 4 बघायचे. वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे 4ही भूताला द्रव्यच म्हणतात. हे द्रव्यातले 4 प्रकार आहेत. ते परमाणुरूपाने पाहिलं तर नित्य आहे, पण कार्यरूपाने ते अनित्य आहे. नंतर एक मन आहे, ते अणूच असून स्वरूपानेच ते नित्य आहे. झाली 5. आता राहिली 4. त्याच्यामध्ये आकाश, काल, दिशा आणि आत्मा हे 4 स्वरूपानेच नित्य आहे. अशा द्रव्यामध्ये एकंदर 9 आहेत. 4 कार्यरूपाने अनित्य, परमाणुरूपाने नित्य. एक मन अणु असून ते स्वरूपाने नित्य. आणि आकाश, काल, दिशा आणि आत्मा ही 4 हे स्वरूपानेच नित्य आहेत. असा प्रकार झाला. त्याच्यामध्ये आत्म्यामध्ये 2 प्रकार आहे, एक जीवात्मा आणि एक परमात्मा. जीवात्मा हा अनेक, व्यापक, नित्य असून स्वरूपाने जड आहे. ज्ञान हा त्याचा गुण आहे. आणि परमात्मा जर म्हटला तर तो एक, व्यापक, नित्य असून ज्ञान स्वरूप आहे. असं जीवात्मा आणि परमात्म्याचा भेद म्हणजे द्रव्य या पदाचा विचार थोडक्यात झाला. आणि मग द्रव्याच्या नंतर गुण आहेत. तर न्यायमतामध्ये गुण हा 24 याचं उपलक्षण आहे. गुण म्हटलं का 24 आहे त्यांच्याकडे. आणि त्या 24 गुणामध्ये 14 गुण हे जीवाचे आहेत आणि 8 गुण हे परमात्म्याचे आहेत. तर जीवात्म्याचे 14 गुण कोणते? तर सुख, दुःख, ज्ञान, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, ज्ञान, संस्कार, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग असे 14 गुण हे जीवाच्या ठिकाणी आहे आणि 8 गुण परमात्म्याच्या ठिकाणी आहे. मग परमात्म्याच्या ठिकाणी 8 गुण कोणते? तर संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, ज्ञान, इच्छा, प्रयत्न. आणि त्याच्यात म्हणजे जीवात्म्याचे गुण आहेत 14, परमात्म्याचे गुण आहेत 8 आणि 3 गुण दोघाहीकडे आहे. जीवात्म्याकडे आहे आणि परमात्म्याकडे आहे. कोणती ती? ज्ञान, इच्छा, प्रयत्न. ज्ञान, इच्छा, प्रयत्न जीवात्म्याकडे आहे आणि ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे परमात्म्याकडे आहे. फरक एवढाच आहे का जीवात्म्याकडे असणारे ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे अनित्य स्वरूपाचे आहे आणि परमात्म्याकडे असणारे ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे नित्य स्वरूपाचे. कारण जीवात्माचा अनित्य आहे आपलं नाही, यांच्या मतात तर जीवात्मा नित्य आहे पण त्याचे ज्ञान, इच्छा, प्रयत्न मात्र अनित्य आहे. आणि परमात्म्याकडे असणारे परमात्माही नित्य आणि त्याच्याकडे असणारे ज्ञान, इच्छा, प्रयत्नसुद्धा नित्य आहे. असा गुण या पदाचा थोडक्यात विचार झाला. बाकी सामान्य विषय, समवाय, अभाव या 7 पदार्थाचा विचार किंवा कर्म या पदाचा विचार इथे तूर्त फासता विस्ताराने दिलेला नाही आणि त्याचा थोडासा अपेक्षित असणारा विचार कालच्या पाठामध्ये आपण केलेला आहे. मग आता न्यायमतामध्ये सुद्धा बंध आणि मोक्ष या 2 गोष्टी आहेच. मग त्यांच्या मतामध्ये बंधाचं स्वरूप काय आणि मोक्षाचं स्वरूप काय? तर न्यायमतामध्ये बंधाचं स्वरूप म्हणजे सुख आणि दुःख याची असणारी एक प्रकारची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जी भ्रांती आहे यालाच वेदांताप्रमाणेच ते काय म्हणतात? बंध असं म्हणतात. पण मग ती भ्रांतीचं नेमकं स्वरूप काय? तर मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे असं देहात्मभ्रांती हाच खरा काय आहे? बंध आहे.
आणि मग हा बंध काय करतो, देहाच्या ठिकाणी मी आहे अशी भावना ती रागद्वेष निर्माण करते. राग म्हणजेच प्रीती आणि द्वेष म्हणजे एक क्रोध किंवा शत्रुमित्रत्व. मग जे 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 आपल्याला अनुकूल आहे त्यांच्याबद्दल राग, जे आपल्याला प्रतिकूल आहे त्यांच्याबद्दल द्वेष. रागद्वेषामुळे काय होतं, धर्माधर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती होती. ज्यांच्याबद्दल आपल्याला राग आहे त्यांच्याबद्दल आपण चांगलं कर्म करणार म्हणजे धर्म घडणार. ज्यांच्याबद्दल आपल्याला द्वेष आहे त्यांच्याबद्दल आपण वाईट कर्म करणार म्हणजे आपल्याकडनं अधर्म घडणार. म्हणजे रागद्वेषामुळे धर्माधर्मामध्ये प्रवृत्ती होती. आणि धर्माधर्मामध्ये प्रवृत्ती झाली का त्याच्याद्वारा पाप पुण्याची निर्मिती होते. आणि पाप पुण्य झालं का पाप पुण्य करून जन्म आहे तो प्राणी. म्हणजे पाप पुण्यामुळे शरीर संबंध आपल्याला प्राप्त होतो. आणि शरीर संबंध प्राप्त होणं हाच काय आहे, बंध. असे यांच्या मतामध्ये बंधाचं स्वरूप आहे. पण मग हा बंध कशाने निवृत्त होतो, तर तेच पुन्हा वाचून ज्ञानविने के उपाय करीची चितुके ती गुंपेशा अधिके रुखिये. बंध हा तत्त्वज्ञानाने निवृत्त होतो. पण मग तत्त्वज्ञानाचं स्वरूप काय, ते म्हणजे काही नाही. देहादी पदार्थाहून म्हणजे देहादी सर्व अनात्मा पदार्थाहून आत्मा हा भिन्न आहे असा निश्चय करणं हेच काय तत्त्वज्ञान आहे. बरं, मग हे तत्त्वज्ञान काय करतं, देहात्मभ्रांती निवृत्त करतं. देहात्मभ्रांती निवृत्त झाली का रागद्वेषाच्या ठिकाणी रागद्वेष राहत नाही. रागद्वेष नाही राहिलं तर धर्माधर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती नाही. धर्माधर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती नाही तर पाप पुण्याची निर्मिती नाही. आणि पाप पुण्याची निर्मिती नाही तर मग शरीर संबंधच नाही. आणि शरीर संबंध नाही म्हणजे तो मुक्त झाला. पण मग मुक्ती वेदांती मानतात तसंच तुमचं मुक्तीचं स्वरूप आहे का, म्हणले नाही. वेदांतामध्ये मुक्तीचं स्वरूप काय, ज्याच्यामध्ये दोन अंश आहे. एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि दोन आहे परमानंदाची प्राप्ती. पण यांच्या मतामध्ये तसं नाही. मग 21 दुःखाचा ध्वंस हाच नैयायिकाचा मोक्ष आहे. 21 दुःखाचा ध्वंस म्हणजेच अप्रतिती. 21 प्रकारच्या दुःखाची निवृत्ती होणं हा यांच्या मतामध्ये मोक्ष आहे. म्हणजे मग ती 21 दुःख कोणते ते आम्हाला सांगा. त्याचंही गणित अगदी सोपं आहे. 21 दुःख कोणती, आपल्याकडे हे श्रोत्र इंद्रिय आहे, त्वग इंद्रिय आहे, चक्षुर इंद्रिय आहे, घ्राण इंद्रिय आहे, रसन इंद्रिय ही 5 झाली ज्ञानेंद्रिय. आणि एक मनःष्ठा आणि इंद्रियानी प्रकृतीस्थाने कर्षिती शरीरम यद्वापनोती यच्चाप्युत्क्रामत ईश्वरा. म्हणजे 6वं असणारं मन हे एक इंद्रिय आहे. आणि 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि एक मन. ह्या मनाला सुद्धा यांच्या मतामध्ये इंद्रिय मानतात. म्हणजे इंद्रिय किती झालीत मग 6 इंद्रिय. त्या 6 इंद्रियाचे 6 विषय. आता श्रोत्र इंद्रियाचा विषय आहे शब्द, त्वग इंद्रियाचा विषय आहे स्पर्श, चक्षुर इंद्रियाचा विषय आहे रूप, घ्राण इंद्रियाचा विषय आहे गंध, रसन इंद्रियाचा विषय आहे रस. आणि मनाचा विषय काय झाला, संकल्प विकल्प करणं आहे ना. म्हणजे 6 इंद्रियाची झाली 6 विषय. आणि मग 6 इंद्रियाच्या असणाऱ्या 6 अधिष्ठातृ देवता. मग चक्षुर इंद्रियाचा विषय झाला शब्द आणि चक्षुर इंद्रिय त्याचा विषय शब्द आणि त्याचे अधिष्ठातृ मी चक्षु नाही श्रोत्र क्षमा करा श्रोत्र इंद्रिय त्याचा विषय शब्द आणि त्याची अधिष्ठातृ देवता आहे दिशा. नंतर त्वग इंद्रिय त्याचा विषय आहे स्पर्श, त्याची अधिष्ठातृ देवता आहे वायू. चक्षुर इंद्रिय त्याचा विषय आहे रूप, त्याची अधिष्ठातृ देवता आहे सूर्य. नंतर रसन इंद्रिय त्याचा विषय आहे रस आणि त्याची अधिष्ठातृ देवता आहे रसन इंद्रियाची बघा वरुण. आणि घ्राण इंद्रिय त्याचा विषय गंध आणि त्याची अधिष्ठातृ देवता आहे अश्विनी कुमार. आणि मनाचा विषय आहे संकल्प विकल्प आणि त्याची अधिष्ठातृ देवता आहे चंद्र. म्हणजे 6 इंद्रिय, 6 इंद्रियाची 6 विषय आणि 6 त्यांच्या अधिष्ठातृ देवता. 6 1 6, 6 2 12, 6 3 18. पहिल्या 6 इंद्रियाला म्हणतात अध्यात्म, 6 इंद्रियाच्या विषयाला म्हणतात अधिभूत आणि 6 इंद्रियाचे अधिष्ठातृ देवता याला म्हणतात आदिदैव. म्हणजे अध्यात्म 6, आदिभूत 6 आणि आदिदैव 6. 6 1 6, 6 2 12, 6 3 18. आपल्याला 21 पाहिजे, ही झाली 18. आणि मग एक आहे सुख, 2 दुःख आणि 3 हे सगळे ज्याच्यात राहतात ते शरीर. म्हणजे 18 आणि 3 21. अशा 21 दुःखाचा ध्वंस यालाच न्यायमतामध्ये काय म्हणतात, मोक्ष असं म्हणतात. पण त्यांना विचारलं का हो त्या सुखाला कसं काय तुम्ही दुःख म्हणतात. अहो म्हणले व्यवहारातलं कुठलंही सुख ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला ते दुःखाला घेऊनच येतं. म्हणजे कसं जातं की काय, जातं की काय, सुख आलेलं जातं की काय. म्हणजे सुख आलेलं ते जाण्याची एक प्रकारची भीती असते ना, हेच दुःख. म्हणून आम्ही सुखाला काय म्हणतो दुःख. आणि दुःख तर दुःखच आहे. आणि शरीराला काय दुःख म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, त्याच्यात सगळे दुःख राहतात ना म्हणून शरीराला देखील दुःख म्हणतो. असे 21 दुःखाचा ध्वंस
हाच न्यायमतामध्ये आहे मोक्ष. पण म्हटले याच्यात आम्हाला शंका येते. पूर्वपक्ष म्हणतो कशी? तुमच्या मतामध्ये आत्ताच आपण पहिला द्रव्य पाहिलं, द्रव्यामध्ये किती प्रकार पाहिले? 3. त्याच्यामध्ये कार्यरूपाने अनित्य, परमाणुरूपाने नित्य अशी पाहिली ती वायू, अग्नी, जल, पृथ्वी. नंतर मन हे अणु असून स्वरूपाने नित्य म्हटलो. आणि पुन्हा ती 4 स्वरूपानेच नित्य असणारी त्याच्यामध्ये आकाश, काल, दिशा आणि आत्मा. मग तुम्ही तो आकाश आलं ना, मग हे श्रोत्र इंद्रिय म्हणजे आकाशच नाही का? नंतर एक मन त्याच्यामध्ये आलं, ते मनही तुम्ही स्वरूपाने नित्य म्हटला. आणि ते 21 दुःखाच्या ध्वंसामध्ये त्याचा तर ध्वंस सांगितला आणि त्याला नित्यही म्हणायचं आणि इकडे त्याचा ध्वंस म्हणजे अनित्यही म्हणायचं. नित्य आणि अनित्य दोन विरोधी धर्म एका अधिकरणात कसे राहतील? मग मन आणि आत्मा हा नित्य आहे. मन आणि श्रोत्र इंद्रिय हे नित्य आहे का अनित्य आहे? ते म्हणतात त्यांचा ध्वंस म्हणतो आम्ही तेही बरोबरच आहे आणि ते नित्य आहे हेही बरोबर आहे. म्हटले असं कसं आहे? तर त्याचा ते समन्वय नाही आहे. एक सांगतात ते म्हणतात श्रोत्र इंद्रिय आणि मन हे जरी दुःखाला कारण आहे, कारण 21 दुःखाचं ध्वंसामध्ये त्यांना दुःख म्हटलं ना, दुःखाला कारण आहे, पण ते साक्षात दुःखाला कारण नाही, ते ज्ञानाच्या द्वारा दुःखाला कारण आहे. म्हणजे श्रोत्र इंद्रिय कधी दुःख देतं? कोणीतरी आपल्याबद्दल निंदा केली हे कळालं का मग ज्ञान झालं त्याचं का काय करतं? दुःख देतं. आणि मन कधी दुःख देतं? वाईट संकल्प विकल्प घडला की ते दुःख देतं. म्हणजे कशाच्या द्वारा दुःखाला येतो आहे? ते ज्ञानाच्या द्वारा दुःखाला येतो आहे, साक्षात दुःखाला येतो नाही. आणि मोक्षदशेमध्ये यांच्या दोघांकडनं ज्ञान होत नाही, ते असूनसुद्धा ज्ञान होत नाही. म्हणजेच काय झाला? त्यांचा ध्वंस झाला ना अशा अर्थाने. म्हणजे मोक्षदशेमध्ये ज्ञान का होत नाही? मुळात ज्ञान कशाने होतं? तर श्रोत्र इंद्रियाला शब्दाचं ज्ञान होतं, पण मोक्षदशे श्रोत्र इंद्रियाला शब्दाचं ज्ञान ही श्रोत्र इंद्रिय म्हणजे काय? पोकळीच आहे. ही म्हणजे पोकळीच आहे. घटात असेल ती पोकळीच आहे, पण घटातल्या पोकळीला आपण काय म्हणतो? घटाकाश. इथल्या पोकळीला मठाकाश, बाहेरच्या पोकळीला महाकाश, आणि इथल्या कर्णशेषकुल अवच्छिन्न असणाऱ्या पोकळीला म्हणतो श्रोत्र. मग ही श्रोत्र इंद्रिय म्हणजे पोकळीच आहे, पण ही पोकळी म्हणजे श्रोत्र इंद्रिय हे कर्णशेषकुली उपाधी असेल तर शब्दाचं ज्ञान करून देते, वर्णात्मक किंवा ध्वन्यात्मक. ही शेषकुलीच नसेल तर शब्दाचं ज्ञान करून द्यायला समर्थ नाही. आणि मोक्षदशेमध्ये काय आहे? श्रोत्र इंद्रिय म्हणजे आकाश नित्यच आहे पोकळी रूपाने, पण काही नाही, ही कर्णशेषकुलेचा नाश आहे, त्यामुळे ती श्रोत्र इंद्रिय असूनही काय करून देत नाही? ज्ञान करून देत नाही. या अर्थाने आम्ही त्याचा नाश म्हणालो. बरं, मनाचा नाश कशा म्हटला? म्हणजे आता यांच्या मतामध्ये आत्मा तर स्वरूपाने जड आहे, ज्ञान हा त्याचा गुण आहे, आणि तो ज्ञानगुण कशाने उत्पन्न होतो? मन आणि आत्म्याच्या संयोगाने हा ज्ञानगुण उत्पन्न होतो. मन आणि आत्म्याचा संयोग झाला का ज्ञानगुण उत्पन्न होतो. मग आत्माही नित्य आहे आणि मनही नित्य आहे आणि त्यांचा संयोगही आहे. मग मोक्षदशेमध्ये त्यांच्यापासून ज्ञान होणार, दुःख होणार. मग 21 दुःखाचा ध्वंसामध्ये मनाचा नाश म्हटला कसा? म्हणले त्याचं उत्तर असं आहे की मनाचा आणि आत्म्याचा संयोग ज्ञानगुण उत्पन्न करून दुःख देतो ज्ञानद्वारा, पण मोक्षदशेमध्ये त्यांच्याकडनं ज्ञानच होत नाही. म्हणजे कसं होत नाही? आत्मा नाही का? आत्मा नित्य आहे, व्यापक आहे, आणि मन अणु आहे, आणि मग त्यांचा मोक्षदशेमध्ये संयोग नाही का? संयोगही आहे, पण त्या संयोगाद्वारा मोक्षदशेत ज्ञान होत नाही. ते म्हणजे कसं होत नाही? म्हणजे केवळ आत्म्याचा आणि मनाचा संयोग ज्ञानद्वारा दुःखाला हेतू नाही. म्हणजे ते आदृष्टसहित मनाचा आत्म्याशी संयोग झाला का मग तो ज्ञानद्वारा दुःखाला कारण आहे. आणि आदृष्टसहित मन आहे, पण आदृष्टसहित नाही, ते रहित आहे मोक्षदशेमध्ये. जसं की दैनंदिन नित्य प्रलय म्हणजे आपली झोप, सुषुप्तीमध्ये आत्माही आहे आणि त्या आत्म्याशी मनाचा संयोगही आहे, पण त्यावेळेला भोगानुकूल अदृष्टाचा काय अभाव आहे. त्यामुळे निद्रेताचे शेजेशी सापतेशी उर्वशी, त्याला उर्वशीचं सुख नाही, सर्पाचं दुःख नाही, निद्रिस्त असणारा मनुष्याला. मग तिथे मन नाही का? आहे. आत्मा नाही का? आहे. त्यांचा दोघा संयोग नाही का? आहे. तरी काय होत नाही? ज्ञान होत नाही का? अदृष्ट नाही. म्हणजे ते भोगाला सन्मुख अदृष्ट त्या काळात नाही, आणि जागृतीत आल्याच्या नंतर ज्ञान होतं, कारण भोगाला सन्मुख अदृष्ट होतं. तसं मोक्षदशेमध्ये मन आहे, आत्माही आहे, त्या दोघाचा संयोग आहे, पण अदृष्टसहित मनाचा संयोग नसल्यामुळे अशा वेळेला त्या मनाच्या आणि आत्म्याच्या संयोगापासून ज्ञान होत नाही. म्हणून 21 दुःखाचा ध्वंस आम्ही म्हणू शकतो. बरं, शिवाय असं आहे का संयोग हा एकाच्या क्रियेने होतो किंवा दोघाच्याही क्रियेने होतो.
त्याला एकच कर्मसंयोग म्हणतात, उभयच कर्मसंयोग म्हणतात. जसं दोन येडक्याचा संयोग हा दोघांची क्रिया नाही. तो तिकून धावून येतो, हा तिकून धावत जातो आणि दोघं एकमेकाला धडकतात, मग त्याची टक्कर होते. काही लोक काही देशामध्ये हा मनोरंजनाचा विषय म्हणून सुद्धा काही प्रांतामध्ये आवर्जून तो ठेवला जातो. बैलाची टक्कर ठेवतात, बैलाची झुंज ठेवतात, त्या रेड्याची झुंज ठेवतात, काहीकडे कोंबड्याची झुंज असते ती पण ठेवतात, काहीकडे माणसाची झुंज असते. आणि ह्या यवनाने जे आपल्यावर राज्य केलं हेच केलं त्यांनी. कोंबड्यासारखे दाणे टाकायचे, आपणच आपल्यावर मराठी तिखट आहे पण स्वतःला एकमेकाला मारण्यामध्ये, त्याची झुंज आपले मनोरंजन म्हणून बघायची. म्हणजे संयोग हा दोघाच्या क्रियेकडनं होतो किंवा एकाच्या क्रियेकडनं होतो. मग आता कोंबड्याची असेल दोन झुंज, कोंबड्याची झुंज, बैलाची झुंज, रेड्याची झुंज, हा संयोगच आहे ना, तो दोघाच्या क्रियेकडनं होणार आहे. आणि एकाच्या क्रियेकडनं होणारा संयोग तो कोणाचा आहे, तर पक्षी आणि वृक्ष यांचा जो संयोग आहे ते एकाच्या क्रियेकडनं आहे. कारण पक्षी हा म्हणजे पाड पिकला का पक्षी येतो, वृक्ष नाही जात, वृक्ष स्थावर आहे, पक्षी जंगम आहे. म्हणून पक्षी वृक्षाचा संयोग हा एकाच्या क्रियेने घडणार आहे. तसं क्रिया ही परिच्छिन्नात घडते, व्यापकात घडत नाही. एकच कर्मच किंवा उभयच कर्मच. इथे आत्ममनाचा संयोग इथं वृक्षाच ठिकाणी घ्यायचा आत्मा, कारण आत्मा व्यापक आहे, त्याच्यात क्रिया नाही. आकाश कठे आहे नाही, कठे काही नाही. आणि नभ तुझ माझी खेळ लपे तपे, आकाशाचंही आकाश चिदाकाश आत्मा आहे आणि आत्मा याच्यापेक्षा अनंतपट व्यापक आहे, त्यामुळे त्याच्यात क्रिया घडत नाही. म्हणजे तो झाला वृक्षासारखा. मन मात्र अणु आणि नित्य आहे, म्हणजे ते मनामध्ये संयोग घडू शकतो. पण मग मनाच्या क्रियेकडनंही त्यावेळेला मनाकडनंही क्रिया घडत नाही मोक्षदशेमध्ये, आणि आत्म्याकडनं तर नाहीच नाही. आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्यात क्रिया घडत नाही. आणि मनात क्रिया काय घडत नाही, मन परिचिन्न आहे ना, पण अदृष्ट नाही, त्यावेळेला अदृष्ट रहित आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडनंही क्रिया घडत नाही. आणि क्रियाच घडत नाही तर ज्ञान होत नाही, ज्ञान होत नाही तो दुःखाला हेतू होत नाही. अशा पद्धतीने 6 इंद्रिय म्हणजेच अध्यात्म, 6 विषय म्हणजेच आदिभूत, 6 अधिष्ठातृदेवता म्हणजे आदिदैव, हे जरी 18, सुखही नाशाचं भय म्हणून तेही दुःख, शरीर दुःखाचं कोठार म्हणून ते दुःख, आणि दुःख तर दुःखच. असं सुख दुःख शरीर हे 3 आणि पहिले 18 असे 21 जणांचा ध्वंस यालाच मोक्ष असं म्हणतात. असं हे नैयायिकाचं मत झालं. पण त्याच्यामध्ये एक नैयायिकातलेच एकदेशी ते म्हणतात जीवात्मा अनित्य बरोबर आहे, ज्ञान हा त्याचा गुण आहे बरोबर आहे, पण तुम्हीच आत्ता ज्ञान कोणाच्या संयोगाने म्हटला, आदृष्टसहित मनाचा आत्म्याशी होणारा संयोग, त्याद्वारा ज्ञानगुण उत्पन्न होतो, तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. पण हे एकदेशी तसं मानत नाही. ते म्हणतात त्वगिंद्रियाचा मनाशी होणारा संयोग, त्याच्याद्वारा काय होतं, ज्ञान होतं. त्वगिंद्रियाचा मनाशी संयोग होऊन ज्ञान होतं, आत्म्याचा मनाशी संयोग नाही. त्वगिंद्रियाचा मनाचा त्वगिंद्रियाचा संयोग झाला का त्याच्याद्वारा काय होतं, ज्ञानगुण उत्पन्न होतो आणि तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. आणि मोक्षदशेमध्ये ह्या त्वगिंद्रियाचा मनाचा संयोग होत नाही, म्हणून 21 दुःखाचा ध्वंस आम्ही मानतो. हे फक्त त्वगिंद्रिया तेवढ्याच बद्दल ज्ञानाचाच बद्दल थोडीशी चर्चा चालली. म्हटले का हो, त्यावेळेला त्वगिंद्रियाचा मनाचा संयोग नाही का? म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये मन काय होतं, हे पुरीतत्व म्हणजे हितानाडीमध्ये प्रवेश करतं, आणि त्यामुळे सुषुप्ती अवस्थेत काय होत नाही, ज्ञान नाही. मग त्वगिंद्रिय नाही का सुषुप्ती अवस्थेत आहे, मनही नाही का आहे, पण त्या मनाचा त्वगिंद्रियाशी काय नाही संयोग नाही, कारण ते कुठे जाऊन बसलं, पुरीतत्व नाडीमध्ये, हितानाडीमध्ये. आणि त्यामुळे काय होत नाही, पुरीतत्व नाडी जरी सूक्ष्म असली तर मनही अत्यंत सूक्ष्म आहे ना, त्यामुळे त्या सूक्ष्म असणाऱ्या पुरीतत्व नाडीमध्ये सुषुप्ती अवस्थेत मन जाऊन बसतं. म्हणून त्वगिंद्रिय मन दोघं असूनही त्यांचा संयोग न झाल्यामुळे सुषुप्ती अवस्थेत जसं आपल्याला ज्ञान होत नाही, निद्रिताची शिजीची साप्तेशी उर्वशी. आणि मोक्षदशेमध्ये काय होतं, एका हाताने टाळी वाजत नाही ना, टाळी वाजण्याकरता 2 हात लागतात. तसं केवळ मन असेल आणि त्वगिंद्रिय नसेल, ज्ञान नाही होणार. आणि मोक्षदशेमध्ये काय झालेलं आहे, त्वगिंद्रियाचाच काय आहे, अभाव आहे, त्याच्यामुळे मन असूनही ज्ञान होत नाही. अशा पद्धतीने 21 दुःखाचा ध्वंस हाच मोक्ष. फक्त ज्ञान प्राचीन आहे काय म्हणणार, अदृष्टासहित मन आत्म्याच्या संयोगापासून ज्ञान होतं, आणि त्या अदृष्टाचा अभाव असल्यामुळे मोक्षदशेमध्ये ज्ञान होत नाही. आणि ही नैयायिकाची एकदेशी काय म्हणणार, त्वगिंद्रियाचा मनाच्या संयोगापासून ज्ञान होतं, आणि मोक्षदशेमध्ये त्वगिंद्रिय नाही म्हणून ज्ञान होत नाही. अशा पद्धतीचे 21 दुःखाचा ध्वंस हाच यांचा काय झाला, मोक्ष. आता याच्यामध्ये पुन्हा आणखी एक थोडासा विषय असा आहे का, मोक्षदशेमध्ये ईश्वरून भिन्न हा असणारा जो जीवात्मा आहे तो कसा आहे, मग व्यापक आहे, पुन्हा तो जड आहे. आणि मग जड आहे तर जड तर त्याला म्हणतात स्वरूपाने जड आहे, जड तर त्याला म्हणतात ज्याला स्वतःचं ज्ञान होत नाही, अन्याचं ज्ञान होत नाही, त्याला काय म्हणतात जड. मग अशा जड असणाऱ्या जीवात्म्याला ज्ञान कसं काय होतो, तर ते म्हणतात काही नाही, आत्ता सांगितलं ना,
अदृष्टसहित मन आत्म्याचा संयोग म्हणा किंवा तो इंद्रियाचा आणि मनाचा संयोग म्हणा, त्यांच्या संयोगापासून काय होतं, ज्ञानगुण उत्पन्न होतो. आणि तो ज्ञानगुण अनित्य असणारी जी 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारा तो काय करतो, विषयाचं प्रकाशन करतो. मात्र स्वरूपाने हा जीवात्मा कसा आहे, जड आहे. तुमचं नेमकं एकंदर मत काय? तर ते म्हणतात आमच्या मतामध्ये सुखदुःख बंधमोक्ष ही सगळी धर्म कोणाची, आत्माची आहे. का? कारण सांख्याने आत्मा असंग मानून नाना मानला, पण असंग मानून नाना मानल्या, असंग मानून त्यांना नाना सिद्ध करता आला का? नाही. कारण एक आत्मा दुसऱ्यापासून भिन्न आहे हे दाखवण्याकरता काहीतरी वेगळीकता दाखवता आली पाहिजे. ती तर सांख्याला दाखवता आली नाही. का? त्याने कर्तृत्व भोक्तृत्व सुखदुःख बंधमोक्ष सगळे धर्म कोणाचे मानले होते, बुद्धीचे. त्यामुळे भेद कोणाचा सिद्ध झाला, बुद्धीचा. कोणाचा सिद्ध झाला नाही, आत्म्याचा. म्हणून यांनी ही दुरुस्ती केली. एक म्हणतात सुखदुःख असेल बंधमोक्ष असेल ही सगळी धर्म कोणाचे आहेत, आत्म्याचीच आहे. आणि तो आत्मा कसा आहे मग असा सुखदुःख बंधमोक्ष या धर्माने युक्त असणारा आत्मा नाना आहे, नित्य आहे आणि व्यापक आहे. हे झालं नाही एकाचं आत्मस्वरूपाबद्दल मत. पण मग व्यापक आहे म्हणजे व्यापकाचं लक्षण काय तुमच्या मतामध्ये? ते म्हणतात वेदांताने व्यापकाचं लक्षण केलं, नैयायिकाने व्यापकाचं लक्षण केलं. पण जे वेदांताने व्यापकाचं लक्षण केलं ते नैयायिकाने केलं नाही. वेदांताने व्यापकाचं लक्षण काय केलं? देशकाळ वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वाळाला विश्वकार न व्यापित्वात देशतो आणतो नित्यत्वात नापी कालत न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणी त्रिधा. ज्याला देशकाल वस्तू परिच्छेद नाही त्याला काय म्हणतात? व्यापक वेदांतामध्ये. किंवा स्वगत सजते विजाती भेदरहितत्वम व्यापकत्वम. ज्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजती भेद नाही, विजाती भेद नाही त्याला वेदांतामध्ये व्यापक असं म्हणतात. स्वगत भेद का नाही? निरावयव आहे. सजती भेद का नाही? त्याच्या जातीतलं दुसरं नाही. आणि विजाती भेद का नाही? त्याच्या सत्तेतला दुसरा पदार्थ नाही. असा स्वगत सजती विजाती भेदरहितत्वम व्यापकत्वम हे वेदांताची व्याख्या आहे व्यापकाची. नाही एकाला विचारलं तुम्ही आत्म्याला व्यापक मानता, मग असंच का व्यापक? असं व्यापकाचं लक्षण नाही म्हटलं. त्यांनी व्यापकाचं लक्षणच बदलून टाकलं. का बरं? वेदांतामध्ये स्वगत सजती विजाती भेदरहितत्वम व्यापकत्वम अशी व्यापकाची लक्षण वेदांताला का करता आलं? याचं कारण आहे वेदांत मतामध्ये आत्मा निरावयव असून एक आहे. आणि यांच्या मतामध्ये कसं आहे? आत्मा निरावयव आहे पण एक नाही, नाना आहे ना. नाना असल्यामुळे त्याच ठिकाणी निरावयव असल्यामुळे कोणता भेद नाही? स्वगत भेद नाही. तर सावयव पदार्थामध्ये स्वगत भेद होतो. पण त्याच ठिकाणी आत्म्या नाना मानल्यामुळे एका आत्म्याच्या दुसऱ्या आत्म्याशी सजती भेद आहे. म्हणून आकाश काल दिशा हे सुद्धा मानले ना, त्यांच्याशी काय होईल? विजाती भेद होईल. म्हणजे 2 भेद तर त्यांच्यावर येतात. आणि म्हणून हे वेदांताचं लक्षण त्यांनी घेतलं नाही. त्यांनी व्यापकाचं लक्षणच बदलून टाकलं. काय लक्षण केलं? त्यांना अनुकूल होईल असं लक्षण. ते म्हणतात सर्व अल्प मूर्त पदार्थ संयोगत्व व्यापकत्व. सर्व मूर्त द्रव्य संयोगत्व व्यापकत्व. सगळ्या अल्प म्हणजे परिचिन्न आणि जे मूर्त पदार्थ आहे त्यांच्याशी ज्याचा संयोग आहे त्याला व्यापक असं म्हणतो. उदाहरण देतात आकाशाचं. आकाश कुठे नाही? आकाश के नाही, आकाश सर्वत्र आहे. आणि कोणत्या ठिकाणी आकाश नाही? सगळ्याच पदार्थाचे. म्हणजे सर्वच या मूर्त छोट्या छोट्या सगळ्या पदार्थाशी आकाशाचा काय संबंध आहे? तशा सगळ्या मूर्त अल्प पदार्थाशी संयोग असणं हेच व्यापकाचं लक्षण आहे. आणि असा आमचा आत्मा काय? व्यापक आहे, नित्य आहे आणि पुन्हा तो करता भोगता आहे आणि सुख दुःख बंध मोक्ष ही सगळ्या आत्म्याची धर्म आहे. असं मी कोण आहे या प्रश्नाचं नाही एकाचं झालं उत्तर. आणि मग हे याच्यामध्ये थोडा पुन्हा एक छोटीशी शंका घेऊन उत्तर त्याने दिले. अभिप्रेत्य परिहार त्याला म्हणतो. आपणच शंका घ्यायची ना, आपणच उत्तर द्यायचं. पण त्याच्यामध्ये आत्ताच सुरुवातीलाच जे पहिलं द्रव्य आपण पाहिलं त्याच्यामध्ये 4 गोष्टी कशा मानलेल्या? स्वरूपाने नित्य कोण आणि व्यापकही मानलेले. आकाश काल दिशा आणि आत्मा हे 4ही काय आहेत? व्यापक आहेत. आणि 4ही काय आहेत? स्वरूपाने नित्य आहेत. आणि त्यातलं जे मन आहे ते अणु आहे आणि स्वरूपाने नित्य आहे. अणु आहे आणि स्वरूपाने नित्य आहे. मग अणु म्हणता आणि स्वरूपाने नित्य म्हणता. मग आपलं पुन्हा परमाणू हे सांख्य आपलं न्यायदर्शनकार आहे ना, जे परमाणुवादी आहे. कोणते वादी आहे ते? परमाणुवादी. जसं वेदांत म्हणलं का विवर्तवादी, सांख्य म्हणलं का परिणामवादी, तसं हे परमाणुवादी आहे. तर परमाणु कशाला म्हणतात? तर अणु कळाला की परमाणु कळेल. मग परमाणूची व्याख्या आहे गवाक्ष जालक निर्गतेषु सूर्यकिरणेषु उपलभ्यमान सूक्ष्मरजसः षष्ठो भागः स परमाणु कथ्यते. अशी परमाणूची व्याख्या आहे. गवाक्ष जालक निर्गतेषु सूर्यकिरणेषु उपलभ्यमानेषु सूक्ष्मरजसः षष्ठो भागः स परमाणु कथ्यते.
त्याचा अर्थ असा आहे, खिडकी असते, जालांतर्गत यद्गत भानू सूर्यकिरण, भानू म्हणजे सूर्याची असणारी किरण, खिडकी आहे, खिडकीतून येणारा सूर्याचा प्रकाश, असे बारीक प्रकाश येतो, कधी किरण येतात आहे ना, आणि त्या किरणामधून आपल्याला बारीक धुळीचे कण दिसतात त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये, ते सगळीकडे असतात पण ते किरणात ते आपल्याला दिसतात, आणि त्यातला जो सूक्ष्मरजक कण आहे ना त्याला अणु म्हणतात, आणि त्याचा 6वा भाग त्याला परमाणु असं म्हणतात. अशी परमाणुवादी आहे. मग तुम्ही परमाणुवादी आहात, आणि परमाणुवादी असून तुम्ही आत्ताच हे 4 गोष्टी काय केल्या, व्यापक आणि स्वरूपाने नित्य मानल्या, आत्मा, काळ, दिशा आणि मन. मग यांना तो अभिप्रेत्य परिहार घेऊन उत्तर देतात. तुम्ही जर हे सगळेच मांडले तर परमाणुवादी तुम्ही आहात. मग सूक्ष्म निरावयव परमाणुशी या 4चा संयोग कसा होईल? त्याच्यामुळे परमाणु जर तुम्ही सावयव मानला असता तर त्याच्या काही भागामध्ये आकाशाचा, काही भागामध्ये दिशेचा, काही भागामध्ये कालाचा, काही भागामध्ये आत्म्याचा संयोग घडला असता. पण परमाणु निरावयव मानल्यामुळे या सगळ्याचाच निरावयव सूक्ष्म परमाणुशी संयोग कसा होईल अशी तुम्ही कदाचित शंका घ्याल. पण तो म्हणतो होऊ शकतो, कारण सावयव पदार्थ संयोगाची जागा अडवतो, निरावयव पदार्थ जागा अडवत नाही. जसं की हा घट सावयव आहे, मग या घटाशी अनेक व्यापक पदार्थाचा संयोग आहे. हा घट कुठल्या तरी देशात आहे म्हणजे दिशेचा संयोग याच्याशी आहे. हा कुठल्या तरी कालात आहे, आता वर्तमान कालात आहे म्हणजे कालाचा संयोग आहे. आणि दिशा, काल आणि पुन्हा काय आत्मा तर याचा अधिष्ठानच आहे ना. म्हणजे याला अनेक व्यापक निरावयव आणि हा आकाशातच घट आहे. म्हणजे या घटाशी आकाशाचा, आत्म्याचा, दिशाचा आणि कालाचा आहे की नाही संयोग. कारण सावयव पदार्थ संयोगाची जागा अडवतो, निरावयव पदार्थ संयोगाची जागा अडवत नाही. त्यामुळे आमचा हा जो निरावयव सूक्ष्म परमाणु आहे त्याच्याशी अनेक व्यापक पदार्थाचा संयोग व्हायला काही हरकत नाही. बरं ठीक आहे, मग तुमचं एकंदर मत काय? काही नाही म्हटलं, आमचं एकंदर मत एवढंच आहे की आत्मा हा कसा आहे, आत्म्याचं स्वरूप काय, तो हा आत्मा व्यापक आहे, पुन्हा नाना आहे, करता भोगता आहे, आणि सुखदुःख बंध मोक्ष हे सगळे आत्म्याचेच धर्म आहे. आणि बंध काय, भ्रांती ज्ञानाला बंध म्हणतो, तत्त्वज्ञानाने ते निवृत्त होतो, आणि 21 दुःखाचा ध्वंस हा आमचा काय आहे, मोक्ष आहे. असं हे न्यायदर्शनाचं मंडन झालं. ठीक ना. आता हे न्यायदर्शनाचं मंडन झाल्याच्या नंतर खंडनाचा विचार उद्या येणार, पण आपण हा त्याच्यातला घोषवारा बघितला, नेमकं त्यांचं आशय काय आहे. तर तो आत्ता आपण जो आशय पाहिला तोच विषय आपण पंक्ती वाचून तेवढा पूर्ण करूया. तरंग 6वा, परिच्छेद 32 क्रमांकाचा आत्मस्वरूपाविषयी न्यायमत. थोडंसं वेगात घेऊ. न्यायमतात द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव हे मुख्य 7 पदार्थ मानतात. या 7ही पदार्थाचा प्रत्येक शब्दाचा अर्थ काय, व्याख्या काय, थोडंसं आपण बघितलेलं आहे. त्यातला पहिला पदार्थ आहे द्रव्य. द्रव्यामध्ये आत्ताच म्हणलं आपण 3 प्रकार आहेत. ती कोणती ते सांगतात. म्हणजे द्रव्य 9 आहेत, 9 द्रव्यामध्ये 3 प्रकार आहेत. 9 कोणती बघा, ते पंचमहाभूत हे 5 आणि पुढची असणारी 4 अशी 9 ती सांगतात. त्यामध्ये 1 पृथ्वी, 2 आप, 3 तेज, 4 वायू, 5 आकाश, 6 काल, 7 दिशा, 8 आत्मा आणि 9 आहे मन, असे 9 भेद आहेत द्रव्यामध्ये. त्याच्यात प्रकार 3 कोणती ती बघा. द्रव्य ही सर्वच नित्य आहे, म्हणजे 9ही द्रव्य नित्य आहे, पण नित्यामध्ये 3 प्रकार आहेत. तर 4 जे आकाश सोडून इतर 4 भूत ही कार्यरूपाने अनित्य आणि परमाणुरूपाने नित्य आहे. मन अणु असून स्वरूपाने नित्य आहे. आणि मग आकाश, काल, दिशा आणि आत्मा हे 4 मात्र स्वरूपानेच नित्य आहे. ते इथं सांगतात बघा. द्रव्य हे सर्व नित्य आहेत. त्यात पहिली 4 परमाणुरूपाने नित्य आहेत, कार्यरूपाने मात्र अनित्य आहेत. पहिले 4 म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4, आणि काय परमाणुरूपाने नित्य आणि कार्यरूपाने अनित्य आहेत. आणि शेवटचं जे मन आहे ते अणु आहे, म्हणजे त्याचं परिमाण अत्यंत सूक्ष्म आहे आणि ते नित्य आहे. आणि राहिले आता 4, तर आकाश, काल, दिशा आणि आत्मा ही व्यापक व स्वरूपातः काय आहेत, नित्य, व्यापक असून स्वरूपाने नित्य आहेत. द्रव्याचा विचार यांच्या मतातला झाला. आता जे गुण म्हणलं तर आपण 24 गुण आहेत, त्यातले 14 जीवात्म्याच ठिकाणी आहे आणि 8 परमात्म्याच ठिकाणी आहे, आणि ज्ञानेच्या प्रयत्न दोघांच्याही ठिकाणी आहे.
पण जीवाचे ज्ञानेचे प्रयत्न अनित्य आणि परमात्म्याचे नित्य, तो विषय इथे आला. आता नंतर आत्म्यात जीवात्मा आणि परमात्मा असे दोन भेद आहेत. जीवात्मा हा प्रति शरीराच्या ठिकाणी भिन्न असून तो विभू म्हणजे व्यापक आहे आणि नित्यही आहे, झाला जीवात्म्याचा विचार. परमात्मा मात्र एक, व्यापक आणि नित्य आहे. आता गुण जी 24 आहे तर ती 24 गुण कोणती त्याची यादी आपल्याला देतात. त्याचा एकेका शब्दात अर्थसहित आपण ते गुण पाहत चालू. रूप चक्षुर्मात्र ग्राह्यम, चक्षुर इंद्रियाने ज्याचं ग्रहण केलं जातं ते रूप आहे. आणि नीलपितादी त्याचे अनेक प्रकार आहे. नंतर रस आहे ना, रसना इंद्रिय ग्राह्यत्व, त्याला रस म्हणा. रसन इंद्रियाने ज्याचं ग्रहण केलं जातं त्याच्यामध्ये षडरस 6 प्रकार आहे ना. घ्राणेंद्रिय ग्राहकम ते गंध आहे. घ्राणेंद्रियाच्या द्वारा ज्याचं ग्रहण केलं जातं तो गंध आहे. आणि त्याच्यामध्ये सुरभी असुरभी असे 2 प्रकार आहे, सुगंध आणि दुर्गंध. म्हणजे रूप हा चक्षुरेंद्रियाचा विषय आहे आणि तो कोणाचा गुण आहे तर आग्नेचा गुण आहे. नंतर रस हा रसनेंद्रियाचा विषय आहे आणि तो जलाचा गुण आहे. नंतर गंध हा घ्राणेंद्रियाचा विषय असून पृथ्वीचा तो गुण आहे. आणि स्पर्श हा त्वगेंद्रियाचा विषय असून त्वगेंद्रिय ग्राह्य असून तो वायूचा गुण आहे. अशा पद्धतीचे 4 गुण. आणि शब्द तो येतोच पण इथे त्याचं ग्रहण केलेलं नाही 24 गुणामध्ये. संख्या म्हणजे 1, 2, 3 पासून ते पार खर्व निखर्वपर्यंत जी आहे ती आहे संख्या. परिमाण म्हणजे लांबी रुंदी येता हे एक प्रकारचं काय असतं, परिमाण म्हणजे मोजमाप. परिमाण म्हणजे एक प्रकारचं माप, कशाचं, लांबी रुंदी मोजण्याचं एक प्रकारचं माप आहे. पृथकत्व एकापासून वेगळं करणं त्याला पृथकत्व असं म्हणतात. संयोग आणि दोघाला एकत्र करणं हा एक प्रकारचा संयोग आहे. विभाग त्याच्यामध्ये सुद्धा विभाग म्हणजे हा याच्यापासून भिन्न, म्हणजे हा एक विभाग, हा जालना विभाग, हा काय बदनापूर म्हणजे तालुका जिल्हा आपण जे पाडतो हा एक प्रकारचा विभाग आहे. परत्व आणि अपरत्व. परत्व म्हणजे दूर आणि अपरत्व म्हणजे जवळ. व्यवहित अव्यवहित ज्याला म्हणतो वेदांतामध्ये तसंच परत्व आणि अपरत्व. गुरुत्व आणि जे वजनदार असतील त्याला गुरुत्व म्हणतात. द्रवत्व द्रव्य जातिमत्व द्रवत्व आपण आत्ताच म्हणलो. मग पाण्याच्या ठिकाणी जलाच्या ठिकाणी जे असतं एक प्रकारचं ते द्रवत्व. स्नेह म्हणजे त्याच्या वेदांतामध्ये स्नेह शब्दाचा अर्थ व्यवहारात प्रेम असाही केला जातात. स्नेह म्हणजे त्यातला चिकटपणा. तर तो स्नेहपणा जसं तिळाच्या तेलामध्ये आहे ना, तेलामध्ये स्नेह असतं आणि म्हणून ते अखंड धार राहते शेवटपर्यंत आहे ना. आणि पाण्यामध्ये तो स्नेह नसतो म्हणून ती धार तुटत जाते, तो स्नेह. आणि शब्द आला. आता शब्द म्हणजे तो आकाशाचा गुण आहे आणि श्रवण इंद्रियाने त्याचं ग्रहण केलं जातं. नंतर बुद्धी. बुद्धी म्हणजेच कंसात ज्ञान. तत्र निश्चयात्मिका बुद्धी म्हणजे अंतकरणाचाच हा एक भाग आहे. अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून आपण म्हणतो अंतकरण बनतं आणि त्या अंतकरणामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार हे त्याचे भाग आहेत. निश्चय करणारा असेल तर ती तत्र निश्चयात्मिका बुद्धी. संकल्प विकल्प करणारा मन. अनात्म पदार्थाचा तादात्म्य धारण करणारा तो अहंकार. आणि आता काय राहिलं त्याचं चिंतन करणारं चित्त. तसं या ठिकाणी ती बुद्धी घेतली, ती निश्चय करणारी बुद्धी, अंतकरणाची वृत्ती. आणि अनुकूल वेदनेम ते सुखम, प्रतिकूल वेदनेम ते दुःखम. पंचदशीमध्ये इच्छेची व्याख्या केली. इदम इच्छा ती काम शब्दिता. हे मला हवं ज्याला काम म्हणतात त्यालाच या ठिकाणी इच्छा असं म्हणतात. आणि द्वेष प्रतिकूल ज्ञानापासून अंतकरणामध्ये उत्पन्न होणारा जो ज्वलनात्मक वृत्ती विशेष आहे त्याला द्वेष म्हणतात. किंवा सरळ व्याख्या द्वेष 2 प्रकारचं वीज ज्याच्यात आहे ते स्वतःलाही जाळतं आणि ज्याचा करतो त्यालाही जाळतं. ज्याचा करतो त्याला कार्यकारी झाल्याच्या नंतर, पण जो करतो त्याला तर अगोदर जाळतं, असा असणारा हा द्वेष आहे. नंतर प्रयत्न अप्राप्त वस्तूच्या प्राप्ती करण्याकरता केलेला कायिक वाचिक मानसिक क्रिया त्यालाच काय म्हणू आपण प्रयत्न. नंतर धर्म वेद क्रियाजन्यत्व धर्मत्व. इदम कुरु सांगितलं केलं का तो धर्म म्हणजे ज्याच्याद्वारा पुण्य निर्माण होतं. आणि अधर्म वेद निषिद्ध क्रियाजन्यत्व अधर्म. इदम मा कुरु म्हटलं का ते अधर्म म्हणजे पाप. पुण्य म्हणजे पाप त्याचे नाव न विचारायचं नित भलतेच उन्मत्त करी सदा. किंवा महाराज म्हणतात बघा, पुण्य ते जाणारे भाईंनो परोपकाराचे, पाप ते जाणारे भाईंनो परपिढेचे. यालाच काय म्हणता येईल आपल्याला धर्म अधर्म. आणि नंतर संस्कार त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. गुणाधान स्वरूपाचा संस्कार आणि दोषापनयन स्वरूपाचा संस्कार. जसं की माता वर्ग सकाळी झाडून काढतात, हे दोषापनयन आहे. आणि सडा संमार्जन करून त्यात रांगोळी घालतात, हे झालं गुणाधान. तसं आहे दोन्ही प्रकारचा संस्कार, एक विधायक असतो आणि एक विघातक असतो. दोन्ही प्रकारचा दोषापनयन आणि गुणाधान असा संस्कार. म्हणजे ही झाली एकंदर 24 गुणाची यादी. आणि यापैकी 14 गुण कोणाच ठिकाणी आहे, जीवाच ठिकाणी. ते 14 गुण ती त्याची यादी देतात बघा. यापैकी सुख दुःख बुद्धी म्हणजेच ज्ञान, इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म, ज्ञान संस्कार म्हणजेच ज्ञानजन्य संस्कार, आणि संख्या परिमाण पृथकत्व संयोग विभाग हे 14 गुण हे जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत.
आणि मग परमात्म्याच्या ठिकाणचे 8 गुण कोणते त्याची यादी देतात. संख्या, परिमाण, प्रतोकत्व, संयोग, विभाग, ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे 8 गुण ईश्वराच्या ठिकाणी आहेत. त्यामध्ये 3 गुण म्हटलं आपण दोघाकडे आहेत, ज्ञान, इच्छा, प्रयत्न. जीवात्म्याकडे आहे, परमात्म्याकडे आहे. पण जीवात्म्याचे ज्ञान, इच्छा, प्रयत्न अनित्य, परमात्म्याचे मात्र नित्य, तो फरक सांगतात. त्यापैकी ईश्वराचे ज्ञान, इच्छा, प्रयत्न हे 3 गुण नित्य आहेत आणि जीवात्म्याचे मात्र अनित्य आहेत. मग जीवात्मा काय झाला? परमात्मा झाला ज्ञान स्वरूप आणि जीवात्मा झाला जड स्वरूप. मग जड तर त्याला ज्ञान होत नाही, मग जीवाला ज्ञान होतं कसं? मग हे 2 प्रकार. अदृष्टसहित आत्ममनाच्या संयोगापासून ज्ञान नावाचा गुण होतो असं म्हणणार पाहिजे नाही. एकातली एक दिवशी काय म्हणणार? तो इंद्रियाचा मनाचा संयोगापासून ज्ञान गुण उत्पन्न होतो. आणि ज्यावेळेला ज्ञान गुण उत्पन्न होतो त्यावेळेला तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. त्यावेळेला जीवात्मा आपल्याला चेतन वाटतो, पण स्वरूपाने तो कसा आहे? जड आहे. आणि परमात्म्याचं ज्ञान हे स्वरूप असल्यामुळे तो मात्र चेतन आहे. असं जे बोललो आपण मागे ते आता इथे आलं बघा. जेव्हा ज्ञानगुण असतो तेव्हा जीवात्मा चेतन स्वरूप होतो, आलं. आणि ज्ञानगुणाचा नाश होतो तेव्हा तो जडरूप असतो. पहिल्या 4 द्रव्याचे परमाणू नित्य आहेत. आपण पाहिलं ना, द्रव्यामध्ये प्रकार 9 आहेत आणि पहिले 4 द्रव्य ते परमाणू रूपाने नित्य आणि कार्यरूपाने अनित्य, म्हणून तो भाग इथे त्यांनी घेतला. पुन्हा पहिल्या 4 द्रव्याचे, मग पहिले 4 कोणते? आकाश बाजूला सारायचं आणि उर्वरित 4 होतं मोजायचे. आकाश बाजूला काढल्याच्या नंतर वायू, अग्नी, जल, पृथ्वी. फक्त इथे पहिले 4 म्हणजे उलटा क्रम घेतला. पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही 4ही द्रव्य परमाणू कार्यरूपाने अनित्य आहे आणि परमाणू रूपाने नित्य आहे. पण परमाणू म्हणजे काय? खिडकीतून येणारा सूर्याचं किरण, त्याच्या भागामध्ये असलेले धुळीचे कण, त्याच्यातला तो अणू आणि त्याचा 6वा भागाला मानतात परमाणू. ती व्याख्या इथे देतात. पहिल्या 4 द्रव्याचे परमाणू नित्य आहेत म्हणून सांगितलेच आहेच. खिडकीच्या, आता परमाणू म्हणजे काय? खिडकीच्या उजेडात जो अतिसूक्ष्म रजक कण दिसतो त्याच्या 6व्या भागाचे नाव परमाणू आहे. आणि तसेच जात्यादी पदार्थ न्यायमतात कसे आहेत? तर मग नित्य आहेत. जात्या आदी म्हणजे पहिले 7 पदार्थ मोजा. पहिला द्रव्य, 2 गुण, 3 कर्म आणि 4 सामान्य. सामान्याला जाती असं म्हणतात. एकम नित्यम सर्वानुगतम सामान्यम जाती सा उच्यते. आणि मग हे जात्यादी पदार्थ न्यायमतात नित्य आहे. म्हणजे 7 पदार्थातला जाती म्हणजे सामान्य, जाती म्हणजे सामान्य. मग सामान्य विशेष म्हणजे सामान्य विशेष समवाय अभाव. हे 4 पदार्थ, 7 पैकी हे 4 पदार्थ न्यायमतामध्ये कसे मानले जातात? नित्य मानले जातात. म्हणजे तुका आपण काल म्हणलो ना, तुका म्हणे अस्सल जातीन जातीसाठी खाती माती. म्हणजे जाती कधी जाते? कधी जात नाही. म्हणजे जाती काय झाली? थोडक्यात नित्य. सामान्य म्हणजे जाती, विशेष काय झाला? नित्य. विशेष म्हणजे भेद. हा कुठपर्यंत? मरेपर्यंत गेला मनुष्य तरी त्याचा भेद काही केला जात नाही, म्हणजे भेदही नित्य आहे. आणि समवाय हा एक संबंध, तोही नित्यच आहे. गुणगुणी जाती, व्यक्ती, क्रिया, क्रियावाणी यांच्यातला समवाय संबंध नित्य. आणि अभाव तोही नित्यच आहे. मग तो प्राग अभाव असेल, प्रध्वंस अभाव असेल. त्या प्राग अभाव आपण अनादी शांत म्हटलो, प्रध्वंस अभाव साधी अनंत म्हटलो, अन्योन्य अभाव आणि अत्यंत अभाव हे अनादी अनंत. म्हणून या 4 गोष्टी म्हणजे कोणत्या? सामान्य, विशेष, समवाय, अभाव. या 7 पदार्थापैकी शेवटचे 4 पदार्थ हे न्यायमतामध्ये कसे आहेत? नित्य आहेत. म्हणून म्हणतात तसे जात्यादी पदार्थ न्यायमतात नित्य आहेत. मग मी मनुष्य, मी ब्राह्मण. मग ते आता हे भ्रांती, बंध काय आणि मोक्ष काय? आता हे बंधाचा स्वरूपाचा विचार चालला. मग बंध काय? तर मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी देहात्मभ्रांती. म्हणजे देह हे मनुष्यत्व, ब्राह्मणत्व धर्म कोणाचा आहे? देहाचा आहे. आणि तो देहच कोण आहे? मी आहे असं वाटणं, हीच काय झाली? भ्रांती. म्हणून म्हणतात मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी देहात्मभ्रांती असते. आणि त्यापासून राग द्वेषाधिक म्हणजे अनुकूल पदार्थाच्या बद्दल राग आणि प्रतिकूलाच्या बद्दल द्वेष हे निर्माण होतात. आणि मग त्या राग द्वेषामुळे धर्माधर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती होते. आणि त्या धर्माधर्माच्या प्रवृत्तीमुळे पापपुण्य निर्माण होतं. पापपुण्याद्वारा शरीराशी संबंध होतो, कारण पापपुण्य करून जन्म येतो. प्राणी नरदया योनी हानी केली. आणि जीवात्म्याला मग त्या पापपुण्यामुळे पापाशी फलम दुःखम, पुण्याशी फलम सुखम, असं सुख दुःखाचा भोग त्याला होतो. आणि अशा पद्धतीने आत्म्याला हा पुनर्पी जनन पुनर्पी मरणम अशा संसाराचा हेतू आहे. कोण? देहाबद्दल मी ब्राह्मण, मी मनुष्य असं भ्रांती ज्ञान. आणि हा झाला बंध. मग आता भ्रांती ज्ञान जाईल कशाने? तत्त्वज्ञानाने. मग तत्त्वज्ञानाचं स्वरूप काय ते सांगतात. भ्रांती ज्ञान तत्त्वज्ञानाने निवृत्त होते. आणि तत्त्वज्ञान म्हणजे काय? तर देहादी सर्व पदार्थ, सर्व अनात्म पदार्थ हे आत्म्याहून काही भिन्न आहे. या असा निश्चय होणं, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं, यालाच तत्त्वज्ञान असं म्हणतात.
आणि या तत्त्वज्ञानाने काय होतं, मग ती परंपरा निवृत्त होते. कारण एकदा पहिलं तत्त्वज्ञान झालं का मी मनुष्य मी ब्राह्मण आहे ही देहात्मभ्रांतीला निवृत्त होते. ती देहात्मभ्रांती निवृत्त झाली का त्याच्यामुळे रागद्वेषाचा अभाव होतो. रागद्वेषाचा अभाव झाला का त्या अभावामुळे धर्माधर्म उत्पादक म्हणजेच पापपुण्य उत्पादक प्रवृत्तीचा अभाव होतो. आणि त्या प्रवृत्तीचा अभावामुळे शरीर संबंधाचा काय होतो, शरीर संबंधरूप जन्माचा अभाव होतो. आणि शरीरच नाही तर दुःख कुठे. ते आनंद आश्रम स्वामी महाराज त्यांच्या मित्राला भेटायला गेले. ते हाय हाय करायला लागले. अरे म्हणले मरायचं तर जरा शिस्तीत मग, जोपर्यंत तुला शरीराचा संबंध आहे ना तोपर्यंतच तुला दुःख आहे. एकदा मेल्याच्या नंतर खडकावर आपटलं तर काय होणार नाही. याचा काय झाला, शरीराचा संबंध सुटला का मनुष्य मुक्त झाला. म्हणून आणि जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध मात्र वेदांतामध्ये जसं संचेताचा नाश होतो, क्रियामान असंगत उबोधामुळे लागत नाही, प्रारब्ध भोगूनच संपवतो. प्रारब्ध कर्माना भोगादेव क्षया कल्पकोटे क्षेत्रपी तसंच हेही मानतात. त्यानंतर प्रारब्धाचा मात्र भोगाने नाश होतो. शरीर संबंधाच्या अभावाने 21 दुःखाचा काय होतो, एक प्रकारचा नाश होतो. शरीराचा संबंध संपला का 21 दुःखाचा नाश. आणि मग 21 दुःख कोणते, आपण 6 इंद्रिय, 6 विषय, 6 देवता, साहित्रिक 18 आणि शरीर सुख आणि दुःख याला काय म्हटलं आपण, हे 21 दुःखाचा ध्वंस. मग ती सगळी संगती आता इथे सांगतात. त्या 21 दुःखाच्या नाशासच न्यायमतामध्ये मोक्ष म्हणतात. पण ती 21 दुःख कोणती, तर पहिलं घेतलं शरीर आहे ना, नंतर श्रोत्र त्वचा, ते शरीर थोडंसं मागं ठेवायचं आपल्या त्याच्यात ठोकताळे ध्यानात ठेवण्याकरता सुलभ म्हणून. मग 5 ज्ञानेंद्रिय पहिले घ्या, एक श्रोत्र इंद्रिय, नंतर त्वगिंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि 6 असणारं मन आहे ना. म्हणजे 6 इंद्रिय, 6 इंद्रियाचे 6 विषय आणि 6 त्यांच्या अधिष्ठातृ देवता. आणि मग इकडं पहिले घ्या शरीर आणि नंतर सुख आणि दुःख अशी 21. मग ती बघा संख्या, शरीर, श्रोत्र, त्वचा, चक्षुरचना, घ्राण आणि मन या 6 इंद्रियाचे 6 विषय, मग 6 इंद्रिय 12 आणि त्यांचे 6 ज्ञाने आहे ना. मग 6 विषय आणि 6 ज्ञाने म्हणजे त्यांचे एक प्रकारचे अधिष्ठातृ देवता किंवा 6 विषयाचं झालेलं 6 प्रकारचं ज्ञान. मग हे 6 इंद्रिय, 6 विषय, 6 देवता, 6 इंद्रिय 18 आणि पहिले एक शरीर, 2 सुख आणि 3 दुःख अशी 21 दुःखे आहेत न्यायमतामध्ये. आणि 21 दुःखाचा ध्वंस यालाच ते काय म्हणतात, मोक्ष. मग शरीराधिक दुःखाची जनक आहेत म्हणून त्यांनाही दुःख असेच आम्ही म्हटलेलं आहे. शरीराला का दुःख म्हटलं, दुःखाचं जनक आहे. दुःख जसं सगळ्यात दुःखाचं भांडारच कोण आहे, शरीर दुःखाचे भांडार नाही, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार आणि शरीर दुर्गंधीची धारण आहे अपवित्र शरीराशी. अनेक दुःखे सांगू मी किती, सगळं संसाराची स्थिती नसा आहे, पाषाण पडती भयकाप चित्ती भरला असे. पण सगळ्या दुःखाचा साक्षात्कार अगदी सामान्यातल्या सामान्य दुःखापासून तर VIP दुःखापर्यंत सगळ्या दुःखाचा साक्षात्कार कुठे होतं, या शरीरात. म्हणून आम्ही शरीराला दुःख म्हटलो. आणि मग दुःखाला काय दुःख म्हटलं, दुःख आहे म्हणून दुःख म्हटलो. आणि सुखाला काय दुःख म्हटलं, सुख जाण्याची काय नाशाची भीती आहे म्हणून त्याला दुःख म्हटलो. ते सांगताना म्हणतात कोणत्याही सुखाविषयी नाशाचे भय असते, भय आहे म्हणून त्याला देखील आम्ही, ते दुःखाला हेतूच आहे ना, कारण नाशाचं भय आहे म्हणजे ते दुःखाला हेतू आहे, दुःखाचं कारण आहे म्हणून त्याला दुःख म्हटलो. याकरता सुखही दुःखच आहे. आणि मग आता ते म्हटलं आपण 2 श्रोत्र इंद्रिय आणि मन हे तुम्ही नित्यही म्हणता आणि 21 दुःखाचा त्यांचा ध्वंस आहे म्हणता. मग नित्य असेल तर त्याचा ध्वंस कसा, ध्वंस असेल तर ते नित्य कसे. तर श्रोत्र इंद्रिय आणि मन हे दुःखाला हेतू साक्षात का ज्ञानद्वारा, ज्ञानद्वारा. आणि मग मन अदृष्टासहित मनाचा संयोग मोक्षदशेमध्ये नाही, त्याच्यामुळे त्याच्याकडनं ज्ञान होत नाही. आणि त्वगिंद्रियासहित मनाचा संयोग ज्ञानाला हेतू आहे नैवेद्याच्या मतात, पण तिथे त्वगिंद्रियच नाही, त्याच्यामुळे मन असूनही त्याच्याद्वारा ज्ञान होत नाही म्हणजे दुःख होत नाही. अशा पद्धतीने 21 दुःखाचा ध्वंस आम्ही म्हणू शकतो. ते आता इथे सांगतात बघा. आता श्रोत्र म्हणजे काय, कर्णशष्कुली अवच्छिन्न म्हणजे कर्णशष्कुलीमध्ये व्याप्त असं जे आकाश पोकळी आहे त्याचंच काय म्हणतात, श्रोत्र असे म्हणतात. ते श्रोत्र आहे. आणि मन तर मात्र अणूच आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. माऊलीच्या भाषेत कैसे केवडे पाहू जाता सापडे, अरे एरवी राटवाया थोकडे त्रैलोक्या. शोधायला गेलं तर सापडत नाही, फिरायला लागलं त्याला त्रैलोक्य पालतं घातलं तरी कमीच पडतं. बहुत चंचल चपळ जाता येताना लगे वेळ. आणि म्हणून सगळ्यांनी तक्रार केली. भक्तराज अर्जुन म्हणतात चंचल मे मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याम निग्रम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. मग परमात्मा म्हणतात असंशय महाभाहो मनोदुर्निग्रहम चलम. पण एक लक्षात घे, अभ्यासेन तू कोणते वैराग्य न चुगरू घेते. मनाचा निग्रह करणं कठीण आहे, पण अभ्यास आणि वैराग्याच्या द्वारा त्या मनाचा निग्रह करता येतो. आणि गोपाळाने सुद्धा देवाला म्हणतात, देव म्हणतात त्या सगळ्या गायी इंद्रियरूपी गायी राखा. म्हणले देवा ठीक आहे, फार झालं ते इंद्रियरूपी गायी आम्ही राखतो, पण तू का म्हणे तू राख मनेरी, मग त्या एरी आम्ही जाणू. कारण मनेरी गाय अशी दिसत नाही
आणि कधी मनुष्याला गोंगारा देऊन निघून जाते हे सापड देखील नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगवेळ. ते तुकोबरायाचे बंधू कान्होबा महाराज त्यांनी तक्रार केली, काय 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 करू ते या म्हणा, परिणे ऐक नारायणा, करू नये त्याची कर्वे वंचना, नेव पदाला आदरले. पण एक आहे, या मनरीची गोष्ट चांगली आहे. माऊली म्हणतात, या मनाची एक निके जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे. बरी 72,000 खोडीचं घोडा असेल तरी पण एक चांगलापणा तेजा इशारातीत तट्टू फोकावरी घेते असा असेल तर तो मालक त्याला प्रेमाने सांभाळतो. तसं आहे मनाचं सगळं जरी वाईट असलं तर एक लय चांगलं आहे, ज्या देखील या गोडीच्या ठाया सोके. मग काय कर, या आठापा आराम आजारी मोठके निमिष भरी दे तुझाय असं असणार आहे मन. हे मनच काय ज्ञानाला कारण आहे. पण मन साक्षात दुःखाला येतो नाही, ज्ञानद्वारा दुःखाला येतो आहे. आणि फक्त ते ज्ञान कसं होतं तर आदृष्टासहित मन आत्म्याच्या संयोगापासून ज्ञान होतं असे म्हणणारे प्राच्य आहेत. आणि मोक्षदशेमध्ये काय नाही, ते अदृष्ट नाही, जसं सुषुप्तीत नाही, म्हणून ज्ञान होत नाही, संयोग असू नये. आणि नववे काय म्हणणारे एकदिशी म्हणजे प्रक्रिया भिन्न सिद्धांत एक, त्याला एकदिशी म्हणतो आपण. ते म्हणणार तोगेंद्रियासहित मनाचा संयोगच ज्ञानद्वारा दुःखाला हेतू आहे. पण सुषुप्तीमध्ये ते मन पुरीतच नाडी गेल्यामुळे त्याच्यापासून ज्ञान होत नाही, मनाच्या त्या तोकच्या संयोगापासून, कारण संयोगच नाही. आणि सुषुप्तीमध्ये तर म्हणजे सुषुप्तीमध्ये तोगेंद्रियाशी मनाचा संयोग नाही, कारण ते पुरीतच नाडी जाऊन बसलं म्हणून ज्ञान होत नाही. आणि मोक्षदशेमध्ये तोगेंद्रियाचाच अभाव आहे म्हणून मन असूनही ज्ञान होत नाही. अशा पद्धतीने ज्ञानद्वारा ते दुःखाला येतो आहे, साक्षात नाही. ती गोष्ट आता इथे सांगतात, वाचून घेतो. मन अणु आहे म्हणून हे दोन्ही नित्य आहे, मन आणि श्रोत्र इंद्रिय. त्यांचा नाश म्हणणे योग्य नाही. तथापि श्रोत्र आणि मन हे पदार्थ ज्ञानोत्पत्तीद्वारा काय दुःखाला हेतू आहे, स्वरूपाने दुःखाला ते हेतू नाहीत. आणि मोक्षकालात कर्णशेषकुल्याचा काय आहे, अभाव आहे. कर्णशेषकुलीचाच अभाव आहे म्हणून ते नुसतं श्रोत्रज्ञान. बघा, घटाकाशही आकाश आहे ना, मठाकाशही आकाश आहे. पण मठाकाशातला आकाशात आता पाठ घेता येतो. घटाकाशातल्या आकाशामध्ये पाणी नेता आणता येतं. मग ते घटकाशातला आकाश तर नित्यच आहे, पण ती पोकळी घटरूपी उपाधी बाजूला काढली तर त्यात पाणी नेता आणता येईल का, नाही. म्हणजे जरी ते पोकळी रूपाने नित्य असलं तरी घटाकाशरूपी उपाधीशिवाय त्याच्यामध्ये जलग्रहण त्याग कार्य घडत नाही. तसं हे आकाश शब्दाचं ज्ञान करून देतं आपल्याला, ध्वनिरूप वर्णरूप शब्दाचं. पण ही पोकळी हे कर्णशेषकुलीरूपी उपाधी जर बाजूला काढून घेतली तर त्यात ते ज्ञान करून द्यायला समर्थ नाही. आणि त्या कर्णशेषकुलीचाच अभाव आहे कुठे, मोक्षदशेमध्ये, म्हणून त्याच्याकडनं ज्ञान होत नाही कर्णशेषकुलीकडं, म्हणजे श्रोत्र इंद्रियाच्या बाबतीत. ठीक ना. म्हणून म्हणतात की तथापि श्रोत्र आणि मन हे पदार्थ ज्ञान उत्पत्तीद्वारा दुःखाला हेतू आहेत, स्वरूपाने दुःखाला हेतू नाहीत. आणि मोक्षकालात कर्णशेषकुल्याचं काय अभाव आहे, म्हणून केवळ आकाशरूप श्रोत्र हे आपल्याला ज्ञान करून देत नाही. याकरिता श्रोत्राचा आम्ही नाश सांगितला. आणि आता आत्म्याचा आणि मनाचा संयोग हा ज्ञानाला हेतू आहे. मग तो अदृष्टासहित आत्ममनाचा संयोग ज्ञानाला हेतू आहे. आता ते पुढे सांगतात. आणि त्यामुळे मोक्षदशेमध्ये काय नाही, अदृष्ट नाही, म्हणून आत्ममनाचा संयोग असूनही ज्ञान होत नाही. आणि संयोगाचे दोन प्रकार, संयोग एकाच्या क्रियेने घडतो किंवा दोघाच्या क्रियेने घडतो. दोघाच्या क्रियेने म्हटलं तर दोन्ही अडक्याचा, आणि एकाच्या क्रियेने म्हटलं तर पक्षीवृक्षाचा. आणि मनाचा आणि आत्म्याचा संयोग कसा होईल झाला तर पक्षीवृक्षासारखा. मग पक्षाच्या स्थानी कोण घ्यायचं, सूक्ष्म असणारं मन, आणि वृक्षाच्या स्थानी कोण घ्यायचा, व्यापक असणारा आत्मा. पण व्यापक असल्यामुळे त्याच्यात क्रिया घडत नाही, मनात क्रिया घडते. पण दोघांचा संयोग जरी झाला तर ज्ञान का होत नाही, त्यावेळेला अदृष्ट नाही. सुषुप्तीमध्ये जसं नाही नैमित्तिक निवृत्ती आहे तरी ज्ञान होत नाही, मग तिथे तर त्या अदृष्टाचाच अभाव झाला. अदृष्टाची सिद्धी नाही कधी, मोक्षदशेमध्ये. म्हणून आत्ममनाचा संयोग नित्य असूनही त्यांच्याकडनं त्यावेळेला ज्ञान होत नाही. अशा पद्धतीने त्याचा नाश आम्ही म्हणू शकतो. तो सगळा प्रकार आताही ते बोलत आहेत. आता आत्म्याचा आणि मनाचा संयोग तो ज्ञानाला हेतू आहे. आत्मा आणि मन ही दोन्ही नित्य असल्यामुळे मोक्षकालातही त्यांचा संयोग आहे, हे खरे आहे. पण तथापि मोक्षकालातील त्यांच्या संयोगापासून, त्यांच्या म्हणजे कोणाच्या, आत्म्याच्या आणि मनाच्या संयोगापासून काय होत नाही, ज्ञान उत्पन्न होत नाही. ज्ञान उत्पन्न होत नाही म्हणून दुःखाचा दोष आम्ही म्हणू शकतो. कसा ते सांगतात. कारण अदृष्टासहित मनाचा संयोगच म्हणजे अदृष्टासहित असणारा मनाचा आत्म्याशी संयोग हाच ज्ञानाचा हेतू आहे. आणि जर नुसता मनाचा संयोगच ज्ञानास हेतू असता तर मग सुषुप्तीमध्ये आत्म्याचा मनाचा संयोग नाही काय आहे, झालं का ज्ञान नाही. निधी त्याची शिची सापदेशी उर्वशी. का बरे, कारण त्या ठिकाणी काय नाही, अदृष्ट नाही. मग जसं सुषुप्तीत अदृष्ट नाही तसं मोक्षदशेत अदृष्ट नाही, म्हणून आत्ममनाचा संयोग असूनही ज्ञान होत नाही. म्हणून आम्ही दुःखाचा ध्वंस, मनाचा ध्वंस म्हणू शकतो. म्हणजे कसा, ते स्वरूपाने दुःखाला येतो नाही, ज्ञानद्वारा आहे. आणि त्यावेळेला ज्ञान त्याच्याकडनं होत नाही, म्हणून 21 दुःखाचा ध्वंस तोच मोक्ष हा आमचा सिद्ध आहे. आणि तरी मनाला आणि श्रोत्र इंद्रियाला नित्य म्हणणंही चालेल. संयोग तो ज्ञानाद्वारा म्हणजे
नुसता मनाचा संयोग ज्ञानास हेतू असता तर सुषुप्तीत मनाचा संयोग असतो कोणाशी? आत्म्याशी. तेही ज्ञान झाले असते, पण होते का? नाही, तसे तर होत नाही. म्हणून अदृष्टासहित मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. आणि जसे सुषुप्तीत अदृष्ट नाही तसे मोक्षकालातही अदृष्ट नाही. सुषुप्तीत मन आत्म्याचा संयोग आहे, पण अदृष्ट नाही, ज्ञान नाही. तसं मोक्षदशेमध्ये मन आत्म्याचा संयोग आहे, अदृष्ट नाही, ज्ञान नाही. आणि ज्ञान नाही म्हणून त्या मनाचा ज्ञानद्वारा दुःखाला येतो ना. मग ते मन ज्ञानद्वारा दुःखाला येतो आहे, साक्षात नाही. आणि ते ज्ञान करून देत नाही मोक्षदशेत. म्हणून आम्ही मनाचा नाश म्हणू शकतो. आणि म्हणून ज्ञान होत नाही. या रीतीने अदृष्टसहित आत्म्याशी संयोगवान मन ज्ञानद्वारा दुःखाला हेतू आहे, म्हणून त्यास दुःख म्हटले. आणि तशा मनाचा, तशा म्हणजे अदृष्टसहित मनाचा मोक्षकाली अभाव आहे. आणि म्हणून मन नित्य असले तरीही दुःखनाश संभवतो. शिवाय असं आहे की सूक्ष्म विचार केला तर संयोग होतो तो दोन पदार्थाच्या क्रियेने किंवा एकाच्या क्रियेने. दोन पदार्थाच्या क्रियेने म्हणजे दोन येडक्याचा संयोग, तो दोघाच्याही क्रियेने होतो. दोघेही एकमेकावर एक धावून येतात आणि त्याचा तो द्वंद्व होतं, संयोग होतो. त्याचप्रमाणे पक्षीवृक्षाचा संयोग हा एकाच्या क्रियेने म्हणजे पक्षाच्या क्रियेने होतो. आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केव्हाही क्रिया नाही, कारण क्रिया ही परिच्छिन्नात घडते, व्यापकात घडत नाही. ते आपण मागे एकदा बोललो होतो. आनंदाश्रम स्वामी महाराज आणि ते ज्यांच्याकडे श्रवण केले ते रंगनाथ गुरुजी परभणीकर. आता ह्याच मठामध्ये आता आपण अधिक मासात रोज जायचो, त्या मठामध्ये एक विदुषी माता होत्या. बाबांनी पहिल्या दिवशी अमृत अनुभवात नाव पण सांगितलं, त्यांचं पण नाव काय आठवत नाही. तर ते चांगले ज्ञानी होत्या आणि वेदांत चिंतनामध्ये कायम रंगायच्या. मग त्या गुरुजीला एक दिवस म्हणू लागले, ते आत्मा व्यापक आहे, त्याच्यात क्रिया घडत नाही. पण ती कशी घडत नाही हे काय आम्हाला असं कळेल असं सांगता येईल का? ते म्हणले उद्या सकाळी सांगतो. त्या विदुषी असल्यामुळे तिथं मठातच राहायच्या. मग दुसऱ्या दिवशी त्या ज्ञान आपलं मुखप्राक्षलन करत होते, तोंडात एकदम अशी चूळ भरून घेतली. आणि तेवढ्यात ते म्हणले, काल काय प्रश्न केला होता तू? मग ती पाणी टाकले. म्हणले पाणी टाकायचं नाही तोंडातलं, तसंच ठेव आणि मग विचार सांग. ते म्हणले आता हे तोंडात पाणी ठेवून कसं बोलता येईल? मग त्याला सांगितलं हेच आहे आणि आता टाकून दे. म्हणले हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. व्यापकात क्रिया घडत नाही, परिचिन्नात क्रिया घडते. वाणी बोलली कधी तुझी? इथे पोकळी आहे म्हणून ती पोकळी पाण्याने गच्च भरून टाकली म्हणजे पूर्ण व्यापली. आता क्रिया घडते का वाणीची? नाही. म्हणजेच व्यापकात क्रिया घडत नाही, परिचिन्नात क्रिया घडते. आणि इथे आत्मा काय व्यापक आहे म्हणून त्याच्यात क्रिया घडणार नाही. मन अनुपरिचिन्न आहे, त्याच्यात क्रिया घडेल. पण तरी आणि मग क्रिया घडेल म्हणून दोघांचा संयोग होईल, कोणाचा? मनाचा आणि आत्म्याचा मोक्षदशेमध्ये, कारण नित्य आहेत ना ते. पण तरी त्यांच्यापासून ज्ञान उत्पन्न होणार नाही, कारण काय नाही? मन आहे, पण अदृष्टासहित मन नाही, म्हणून त्याच्यापासून ज्ञान होणार नाही. ते सांगतात आत्मा व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी केव्हाही क्रिया नाही आणि मोक्षकालात मनाच्या ठिकाणीही क्रिया नाही. दोघांच्या ठिकाणी क्रियेचा अभाव आहे आणि म्हणून मोक्षकाली संयोगवान मनाचा काय आहे? अभाव आहे. आता न्यायमताची एक दिशी म्हणजे आपण यांनी अदृष्टसहित मन आत्म्याचा संयोगाद्वारा ज्ञान होतं असं कोण बोलले? प्राच्य. आणि हे काय म्हणणार? तो इंद्रियाचा मनाचे संयोग होऊन ज्ञान होतं, पण मोक्षदशेत होत नाही का? जसं सुषुप्तीमध्ये मन पुरीतच नाडीत जाऊन बसलं म्हणून ज्ञान नाही, तसं मोक्षदशेमध्ये तो इंद्रियाचाच काय आहे? अभाव आहे, म्हणून मन असूनही त्याच्याकडनं ज्ञान होत नाही. म्हणून 21 दुःखाचं दोष आम्ही म्हणू शकतो. ते आता इथे बोलतात. न्यायमताची एक दिशा असे म्हणतात की आत्म्याशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतूच नाही. मग कोण हेतू आहे? त्वचेशी म्हणजे तो इंद्रियाशी मनाचा संयोग ज्ञानाचा हेतू आहे. जेव्हा सुषुप्तीत पुरीतच नाडीमध्ये मन काय होते? प्रवेश करते, तेव्हा त्वचेशी मनाचा संयोग नसतो आणि म्हणून त्या सुषुप्तीमध्ये निद्रिताची शेजीशी या पद्धतीने त्याला दोन्हीचंही ज्ञान होत नाही. उर्वशीचं अनुकूल रूपाने ज्ञान होत नाही आणि त्या सर्पाचं भुजंगाचं प्रतिकूल रूपाने ज्ञान होत नाही आणि दोन्हीद्वारा त्याला सुखही नाही दुःखही नाही. मग तिथे मन नाही का तो इंद्रिय नाही? दोन्ही आहे, पण त्याचा संयोग नाही, कारण ते मन पुरीतच नाडीमध्ये जाऊन बसलेलं आहे, म्हणून ज्ञान होत नाही. आणि मोक्षदशेमध्ये तर कोणाचा अभाव आहे? तो इंद्रियाचाच अभाव आहे. ते पुढे सांगतात. म्हणून सुषुप्तीत ज्ञान होत नाही आणि त्वचेशी मना संयोगान मनच ज्ञानाद्वारा दुःखाला येतो आहे, एकटं मन नाही. आणि म्हणून मनाची गणना कशात केली आम्ही? दुःखात केली आहे. केवळ मनाची गणना नाही, मग ज्ञानसहित आहे ना, ज्ञानाद्वारा दुःखाला येतो आहे आणि ते मन असूनही त्याच्याद्वारा ज्ञान होत नाही, मग त्याचा एक प्रकारचा काय झाला? नाशच झाला ना. म्हणून आम्ही त्याला नित्य असूनही त्याचा ध्वंस म्हणू शकतो. मोक्षात त्वचेचाच नाश होतो आणि म्हणून त्वचेबरोबर मनाचा संयोग नाही आणि म्हणून ज्ञान होत नाही. ज्ञान होत नाही म्हणजे दुःखाला ते मन हेतू होत नाही. अशा रीतीने मोक्षकालात मन असतानाही दुःख होय, दुःखाला ते हेतू होत नाही, म्हणून दुःखनाश आम्ही सांगितलं. याचप्रमाणे काय झालं? 21 दुःखाचा नाश होतो तेव्हा दुःखरहित आणि परमात्म्याहून भिन्न, आता हे जीवात्म्याचं स्वरूप दुःखरहित
परमात्म्याहून भिन्न म्हणजे ईश्वराहून भिन्न व्यापक आत्मा कसा आहे, जड स्वरूप आहे. जड स्वरूप आहे तर ज्ञान कसं होतं? हा ना, आत्ममनाच्या संयोगापासून, अदृष्टसहित आत्ममनाच्या संयोगापासून किंवा तोगेंद्रियाचा आणि मनाच्या संयोगापासून काय होतं, ज्ञानगुण उत्पन्न होतो आणि तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. म्हणजे आत्मस्वरूपाने कसा आहे, जड आहे आणि ज्ञान हा त्याचा गुण आहे. ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे असं वेदांतात मानतात आणि ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे असं नैयायिक मानतात. कारण त्यांचा आत्मा हा स्वरूपाने जड असल्यामुळे ज्ञान हा त्याने गुण ठरवलेला आहे असं. आता खंडन पुढे येणार, पण तूर्त त्यांचं मंडन आपण पाहत आहोत. कारण आत्मास्वरूपाने जड आहे, ज्ञानगुणाने आत्म्याचा प्रकाश होतो. तो प्रकाश म्हणजे जीवाचे सर्व ज्ञान कसे आहे, इंद्रियजन्य आहे. प्रत्येक ज्ञान इंद्रियजन्यच आहे ना. रूपाचं प्रत्यक्ष म्हणलं तर चक्षुरेंद्रिय, म्हणजे ते ज्ञान काय झालं, इंद्रियाद्वारा जन्माला आलं. शब्दाचं प्रत्यक्ष म्हणलं का श्रोत्र इंद्रिय, असं त्या इंद्रियाद्वारा ते ज्ञान काय होतं, ज्ञान म्हणजे ज्ञान नावाचा गुण जन्माला येतो आणि तो आत्मा अनात्म्याचं प्रकाशन करतो. आत्मास्वरूपाने जड आहे, ज्ञान गुण उत्पन्न होतो. जसं चकमक आपण एकमेकावर घासली का त्यातून ठिणगी उत्पन्न होते आणि अग्नी उत्पन्न होतो, तसा ज्ञानगुण उत्पन्न होतो. मग ही चकमकीचे दोन चकमक कोण आहे? प्राचीन एकाच्या मतात पाहिलं तर आदृष्टसहित मन ही एक आहे ना, आणि दुसरा आत्मा, या दोघांचं घर्षण पडलं का ज्ञानगुण काय होतं, उत्पन्न होतो. आणि ते एकदीशीच्या मनात पाहिलं तर त्वगिंद्रिय रूपी एक आणि मन या दोघांचं घर्षण घडलं का ज्ञानगुण उत्पन्न होतो. पण मोक्षदशेमध्ये काय होत नाही, मोक्षदशेमध्ये अदृष्टाचा अभाव असल्यामुळे ज्ञानगुण उत्पन्न होत नाही प्राच्याच्या मतात. आणि नव्याच्या मतामध्ये त्वगिंद्रियाचा नाश होतो म्हणून त्याच्यापासून ज्ञान होत नाही. आणि म्हणून 21 दुःखाचा ध्वंसामध्ये मनाचा नंबर आम्ही लावू शकतो जरी नित्य असलं तरी. म्हणून मोक्षकाली आत्मा प्रकाशरहित जडरूप होऊन असतो. हा न्यायाचा काय झाला, सिद्धांत. काही पंक्ती सुटली का वाचायची आपली? कारण आत्मस्वरूपाने जड आहे, ज्ञानगुणाने आत्म्याचा प्रकाश होतो आणि तो प्रकाश म्हणजे जीवाचे सर्व ज्ञान इंद्रियजन्य आहे, नित्य नाही. त्या इंद्रियच अनित्य आहे, मग त्यांच्याद्वारा ज्ञान जन्माला येणारं ज्ञानसुद्धा काय अनित्यच आहे. त्या इंद्रियजन्य ज्ञानाचा मोक्षकालात नाश होतो. म्हणून मोक्षकाली आत्मा प्रकाशरहित जडरूप होऊन असतो. हा न्यायाचा काय आहे, सिद्धांत आहे. तसेच सुखदुःख बंधमोक्ष आत्म्यास होतात. म्हणजे हे सगळे आत्मधर्म मानतात ते नाही. सुखदुःख बंधमोक्ष का? कारण असंग म्हणून नाना मानता आला नाही ना, आत्म्याचे धर्म न मानल्यामुळे कोणाला सांग केला आणि यांना आत्मा तर नाना सिद्ध करायचा म्हणून ते सुखदुःख बंधमोक्ष कर्तृत्व भोक्तृत्व सगळे धर्म कोणाचे मानले यांनी, आत्म्याचे. म्हणजे एक आत्मा दुसऱ्यापासून वेगळा दाखवता येईल असा त्यांच्या मनातला भाव आहे. तसे सुखदुःख बंधमोक्ष आत्म्यास होतात म्हणजे ते आत्म्याचे धर्म आहे. म्हणून आत्मे कसे आहे, नाना, पुन्हा नित्य आणि पुन्हा व्यापक आहेत. आता व्यापक कशाला म्हणतात आपण म्हणलो, वेदांताची व्यापकाची व्याख्या काय, स्वगत सजाती विजाती भेदरहितत्वम व्यापकत्वम. पण यांनी व्याख्याच बदलली, कारण यांचे आत्मे काय आहेत, नाना आहे. त्यामुळे स्वगत भेद नाही, निरावयव आहे म्हणून. पण एका आत्म्याशी जसं आपल्यात सगळं आपण मनुष्यत्व जातीने एक आहे पण व्यक्तिरूपाने भिन्न आहे आणि आत्मा नाना असल्यामुळे निरावयव आहे म्हणून स्वगत भेद नाही. पण एका जातीतले अनेक आहेत ना नाना, म्हणजे त्यांच्याकडे सजाती भेद होईल आणि त्याच्या सत्तेतले दुसरे पदार्थ आहे आकाश काल दिशा वगैरे म्हणून विजाती भेद होईल. म्हणजे यांना स्वगत सजाती विजाती भेदरहितत्वम व्यापकत्वम असं व्यापकाचं लक्षण नाही, एकाला अंगलट येईल म्हणून त्यांनी व्याख्याच व्यापकाची बदलून टाकली. मग काय, सर्व अल्प मूर्त द्रव्य संयोगत्वम व्यापकत्वम. जसं आकाश व्यापक आहे आणि सगळ्याच पदार्थास त्याचा संयोग आहे, तसा आत्मा व्यापक आहे, सगळ्या पदार्थास त्याचा संयोग आहे. ते आता बोलतात सर्व अल्प पदार्थाबरोबर ज्याचा संयोग असतो त्यास व्यापक म्हणतात. वेदांत मतात स्वगत सजाती विजाती भेदरहितत्व व्यापकत्व अशी व्यापकाचे लक्षण आहे. बघा, पण न्यायमतात आत्मा निरावयव आहे म्हणून स्वगत भेद नाही, परंतु दुसऱ्या आत्म्याशी, कारण आत्मे नाना आहे ना म्हणून दुसऱ्या आत्म्याशी सजाती आहे आणि घटपटाधिक पदार्थाशी विजातीय भेद, कारण त्याच्या सत्तेतले ते आहे विजाती भेद आहे. आणि म्हणून सजातीय विजातीय आणि स्वगत भेद म्हणजे स्वगत सजाती विजाती भेद शून्यत्वम व्यापकत्वम असे लक्षण न करता त्याने लक्षणच बदलून टाकलं. हल्ली नाही का, ते जे नेते लोक आहेत ना ते आपल्या ते कायदाच बदलून टाकतात. म्हणजे जो कायदा आपल्या कर्तृत्वाला काही प्रतिबंध करणार नाही म्हणून ते कायदाच बदलून टाकतात, कारण ते तसे नाही एक मोठे आहेत. मग यांनी ते व्यापकाचं लक्षणच बदलून टाकलं आणि आत्म्याचं नानात्व व्यापकत्व आपल्याला पुन्हा सिद्ध करता येईल म्हणून काय लक्षण केलं बघा, स्वगत सजातीय विजातीय भेद शून्यत्व व्यापकत्व हे कोणाचं लक्षण आहे, वेदांतांचं. पण यांनी काय केलं, सर्व अल्प पदार्थाशी संयोग तेच लक्षण व्यापकाचे लक्षण आहे.
असे आम्ही म्हणतो. आम्ही म्हणजे कोण? नैयायिक. आता तुम्ही त्याच्यावर शंका घेताल. काय शंका घ्याल? अहो मग तुम्ही व्यापक एक नाही मानले ना, तुम्ही व्यापक किती गोष्टी मानल्यात? 4 मानल्या. आकाश, काल, दिशा आणि आत्मा. मग सगळे जर व्यापक मानले तर सगळ्याच व्यापक पदार्थाचा तुम्ही परमाणुवादी म्हटलं आपण, आणि मग निरावयव सूक्ष्म परमाणूशी सगळ्या व्यापक पदार्थाचा संबंध कसा होईल, संयोग कसा होईल? म्हणून तुम्ही काय करा, कुठलं तरी एकच व्यापक माना. तर उत्तर काय भेटलं होतं? बाबा निरावयव पदार्थ संयोगाची जागा अडवत नाही. म्हणून एक घट आहे, त्या घटाशी आत्म्याचा संयोग आहे, कालाचाही आहे, दिशेचाही आहे आणि आत्म्याचाही आहे. का बरं? कारण ती सगळी निरावयव आहे. निरावयव पदार्थ अनेक निरावयव पदार्थ एकाच अवयव पदार्थाचा त्याचा संयोग होऊ शकतो. जसा सूक्ष्म निरावयव परमाणूशी अनेक व्यापक पदार्थाचा संयोग होऊ शकतो. ती गोष्ट आता सांगतात. याचवर कोणी अशी शंका घेईल की, म्हणजे अभिप्रेत्य परिहाराने शंकाही घेऊन त्याचं उत्तरही देतात. याचवर कोणी अशी शंका घेईल की आत्म्याप्रमाणे आकाश काल दिशा, म्हणजे एक आत्मा आणि आकाश काल दिशा हे 3 आणि 3 आणि 1 4 हे व्यापक आहेत आणि परमाणू सूक्ष्म असून निरावयव आहेत. म्हणून निरावयव परमाणूच्या ठिकाणी सर्व व्यापक पदार्थाचा संयोग घडणार नाही, अशी तुम्ही काय घ्याल? शंका घ्याल. पण घडतो. त्याचं उत्तर देतात. परमाणू जर सावयव असते, म्हणजे तुम्ही असं म्हणाल परमाणू जर सावयव असते तर काही अवयवामध्ये आत्म्याचा आणि काही अवयवामध्ये इतर व्यापक पदार्थाचा, इतर व्यापक पदार्थ म्हणजे देश काल आणि आकाश यांचा संयोग हा घडला असता. जसं बघा आता हे व्यासपीठ काय सावयव आहे, मग इथे काय आत्म्याचा संयोग म्हणा, इतकं कालाचा, इथे देशाचा, असा अनेकाचा संयोग घडतो. काही भागात याचा, काही भागात त्याचा. मग तसा जर परमाणू सावयव मानला असता तर तुम्हाला असं म्हणता आलं असतं. पण तुम्ही तर परमाणू सावयव मानला नाही असं तुम्ही कदाचित आम्हाला म्हणाल. पण असं तुम्हाला म्हणता येणार नाही. का? कारण सावयव पदार्थ संयोगाची जागा अडवतो. आता इथे ज्या वेळेला हस्तपुस्तकाचा संयोग आहे तिथेच हस्तपायाचा संयोग नाही होऊ शकत, कारण त्या हाताने जागा अडवली, पायाला जागा राहिली नाही. कारण सावयव पदार्थ संयोगाची जागा अडवतो, पण निरावयव पदार्थ जागा अडवत नाही. या कल्पना करा, हा घट आहे, इथे आत्म्याचा संयोग नाही का? निरावयव आत्म्याचा. मग निरावयव आत्म्याचा जसा आहे तसं निरावयव कालाचा नाही का? कुठल्या तरी कालातच हा घट आहे ना. बरं, कुठल्या तरी देशात हा घट नाही का? देशाचा संयोग आहे. कुठल्या तरी कालात आहे कालाचा संयोग आहे, कुठल्या तरी देशात आहे देशाचा संयोग आहे, आकाशातच आहे आकाशाचा संयोग आहे, आणि आत्मा याला अधिष्ठान आहे आत्म्याचा संयोग आहे. कारण निरावयव पदार्थ संयोगाची जागा अडवत नाही. त्यामुळे परमाणू निरावयव असल्यामुळे अनेक व्यापक निरावयव पदार्थाचा निरावयव सूक्ष्म परमाणूशी संयोग घडायला हरकत नाही, असं त्यांनी शंका घेऊन उत्तर दिलेलं आहे. वास्तव याचवर कोणी अशी शंका घेईल की आत्म्याप्रमाणे आकाश काल दिशा ही व्यापक आहेत आणि परमाणू सूक्ष्म असून निरावयव आहेत. म्हणून निरावयव परमाणूच्या ठिकाणी सर्व व्यापक पदार्थाचा संयोग घडणार नाही. परमाणू जर सावयव असते तर काही अवयवामध्ये आत्म्याचा व काही अवयवामध्ये इतर व्यापक म्हणजेच कोण? देश काल आणि आकाश या पदार्थाचा संयोग घडला असता, असं कदाचित आपण म्हणाल. शंका घेऊन पण उत्तर देतात. परंतु परमाणू अत्यंत सूक्ष्म असून निरावयव आहेत म्हणून शंका चालू आहे अजून. परंतु परमाणू अतिसूक्ष्म असून निरावयव आहेत म्हणून परमाणूशी सर्व व्यापक पदार्थाचा संयोग होणे अशक्य आहे. कारण एका व्यापक पदार्थाने म्हणजे आत्म्याने थोडक्यात परमाणूस व्यापले असता दुसऱ्या व्यापक पदार्थाच्या संयोगास जागाच नाही. दुसरे व्यापक पदार्थ म्हणजे देशकाल आकाशाला जागाच राहणार नाही, असं कदाचित तुम्ही म्हणा. आणि म्हणून अनेक व्यापक पदार्थाचा संयोग अतिसूक्ष्म परमाणूशी या ठिकाणी घडत नाही. म्हणून तुम्ही काय करा, म्हणून एकच पदार्थ म्हणजे एक आत्माच व्यापक माना. पुढचे 3 देशकाल आत्मा आकाश यांना काही व्यापक मानू नका, असं कदाचित तुम्ही म्हणाल. पण आम्ही जे केलं तेच बरोबर आहे, कसं ते पटवून देतात. पण एकच पदार्थ व्यापक म्हणणे आवश्यक आहे असं तुम्ही म्हणाल. या शंकेचे समाधान असे की सावयव वस्तूचा संयोग अन्य संयोगाचा विरोधी असतो. आता सावयव वस्तू इथे ही चादर दिसते आपल्याला, ही सावयव आहे. आणि मग इथं आता ह्या गटाचा संयोग घडला, तिथेच आता या पटाचा संयोग घडणार नाही, कारण त्याने काय केली? जागा अडवली. म्हणजे सावयव पदार्थाचा संयोग हा जागा अडवतो. बघा, सावयव वस्तूचा संयोग अन्य संयोगाचा विरोधी असतो, कारण तो जागा अडवतो. उदाहरण द्या. हस्तपुस्तक संयोगात हाताचा पुस्तकाशी संयोग होऊन आता हे हस्तपुस्तक संयोग आहे. या हाताचा पुस्तकाचा संयोग झाला आणि त्याने काय केली? जागा अडवली. मग जे स्थान हाताने व्याप्त आहे त्या स्थानी पायाचा संयोग होईल का? संयोग होणं शक्य नाही. खरं तर संयोग करण्याच्या भानगडीतही पडू नये, कारण ग्रंथाला काही पुस्तकाला पाय लावू नये.
पण हल्ली काही काही बहादर असतात, ते पायाने लोटतात, मग त्यांच्यामुळे ते पंडित नाही होत, ते पडितच ठरतात किती अध्ययन केलं तरी. तो काय आता इथं तूर्त विषय नाही, पण खरं ग्रंथाबद्दल आदरही आपल्या अंतःकरणामध्ये किती असला पाहिजे हेही घेण्यासारखा विषय आहे. तूर्त हा म्हणजे ज्या स्थानाने, ज्या हाताने स्थानाचा रोध केला पुस्तकाच्या, त्या स्थानी आपण पायाचा संयोग करू शकत नाही, कारण तो संयोग हस्तपुस्तक संयोगाने जागा अडवल्यामुळे पाय पुस्तक संयोग तिथं होऊ शकत नाही. सावयव पदार्थ संयोगाची जागा अडवतो. परंतु निरावयव पदार्थाचा संयोग स्थानाचा रोध करत नाही. उदाहरण द्या, जसे घटाशी ज्या देशामध्ये आकाशाचा संयोग आहे, आत्ताच आपण म्हटलो, त्या देशामध्ये कालाचा संयोग आहे, कारण घट कुठल्या तरी कालात आहे. त्या देशामध्ये दिशेचा संयोग आहे, कारण घट कुठल्या तरी दिशेत आहे. आणि त्या देशामध्ये आत्म्याचा संयोग आहे, कारण आत्माच त्याला अधिष्ठानभूत आहे. कारण सर्वच पदार्थ आकाश, काल, दिशा आणि आत्मा यामध्येच आहेत. म्हणून सर्वच पदार्थाच्या सर्वच भागाशी कोणाचा संयोग आहे? या सगळ्या व्यापक पदार्थाचा आहे. आकाशाचा आहे, कालाचा आहे, दिशाचा आहे आणि आत्म्याचा तर आहेच आहे. यांचा संयोग आहे. याकरिता परमाणूच्या एकाच देशात अनंत निरावयव व्यापक, आम्ही तर 4च घेतले, पण त्यांचं म्हणणे अनंत निरावयव व्यापक पदार्थाचा संयोग घडण्यास काहीही हरकत नाही. आणि म्हणून एकंदर आमचं मत काय, सिद्धांत काय, तर प्रति शरीराच्या ठिकाणी आत्मा कसा आहे? भिन्न आहे. भिन्न असून ते आत्मे सगळे व्यापक आहेत आणि त्यांचा सर्व पदार्थाशी म्हणजे अल्प पदार्थाशी व्यापक असणाऱ्या आत्म्याचा संयोग आहे. अशा पद्धतीने न्यायमताचा विचार झाला. आता न्यायमताच्या काही गोष्टी ग्रहणीय आहे, पण सगळ्याच गोष्टी ग्रहणीय आहे असं मात्र नाही. तर काही गोष्टी जशा सांख्यदर्शनातसुद्धा त्या मांडणी करण्याकरता किंवा प्रक्रियेकरता सांख्यदर्शन आपल्याला उपयोगाचंच आहे, पण सिद्धांत रूपाने काही ज्या 2 गोष्टी त्यांच्या खंडित करणंसुद्धा गरजेच्या होत्या. तसं न्यायमतातल्या पृष्ठ गोष्टी, न्यायमत म्हणजे बुद्धीला धार देणारं मत आहे. न्यायमत म्हणजे बुद्धी, जसं आपल्या त्या जे हत्यार असतात, कुऱ्हाडी वगैरे, त्याला ते धार देण्याचं काम आपण सुताराकडे जाऊन करून घेतो ना, ते लोहाराकडे शेवटनं म्हणतात खेड्यापाड्यात त्याला धार देणं. तसं बुद्धीला धार देण्याचं काम करणारं कोणतं आहे? न्यायदर्शन आहे. बरं, ती गरजेची आहे, कारण दृश्य ते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शमी. आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे. जी वस्तू जितकी व्यापक असते ना तितकी सूक्ष्म असते, आणि जी वस्तू जितकी व्यापक असते तितकी सूक्ष्म म्हणल्याच्या नंतर ती सूक्ष्म ग्रहण करण्याकरता बुद्धी सूक्ष्मच असली पाहिजे. आणि त्या बुद्धीला सूक्ष्म करण्याचं काम, एकाग्र करण्याचं काम, त्याला धार देण्याचं काम करणारं हे न्यायदर्शन आहे. तर ते आपण थोडक्यात त्यांनी त्याच्यातला एक नमुना दाखवला. थोडक्यात ते व्यवहारात म्हणतात येतो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. तसं न्यायदर्शनाचं एक तो ट्रेलर, पण त्याच्यातलं सगळा सार सर्वस्व म्हणजे दुधाचं तूप जसं हातात द्यावं, तसं पंडित साधू निश्चलदासजींनी त्यांचं मंडन करताना आत्मस्वरूपाविषयी न्यायकाचं काय मत आहे ते सांगितलं. सिद्धांत दृष्टीने त्यांचं थोडक्यात काही भागाचं खंडन जो विषय येणार आहे तो आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हा, हे घ्या बरोबर.